थोडंसं कॉन्ट्रोवर्शियली होईल हे, पण मला कधी कधी या गोष्टीचं वाईट वाटतं ना की हजारो करोडचा फ्रॉड करून पळून जाणाऱ्यांमध्ये पण आपण नाही. मराठी प्रधानमंत्री तुम्हाला पाहिजे, मराठी प्राईम मिनिस्टर पाहिजे, पण मग तुम्ही मराठी प्राईम मिनिस्टर व्हायसाठी तुम्ही तुमचा अदानी तयार केलाय का? एक मराठी फिल्म इंडस्ट्री मधला मराठी चित्रपट असा सांग की जो मराठी इंडस्ट्रियलिस्ट वरती किंवा मराठी बिझनेसमनची एखादी बायोपिक बनते. हे असलं काहीतरी याच्यात पडू नको, आपल्याकडून ते होणार नाही. तुझ्या बाबांनी पण ट्राय केलं होतं. बरोबर बरोबर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण निखिल साखरे यांची मुलाखत घेणार आहोत. निखिल साखरे यांच्याविषयी सांगायचं तर वयाच्या 17व्या वर्षीपासून ते सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून काम करतायत. सॉफ्ट स्किल संदर्भात त्यांनी लिहिलेलं पुस्तक देखील एक प्रकाशित झालेलं आहे. वर्तमानपत्रात देखील त्यांचे लेख छापून येतात. तर आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून हे चॅनल सुरू करण्यामागची त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणा. नमस्कार निखिल सर, महाराष्ट्र जागा हो या तुझ्याच युट्यूब चॅनलवर आज तुझं स्वागत करते. आजची मुलाखत तुझी घेण्यामागचा खरं तर एक उद्देश असा आहे की आपण बघतोय युट्यूब चॅनलवर आता खूप सारे मराठी माणसांशी रिलेटेड पॉडकास्ट आहेत किंवा मराठी माणसाने काय केलं पाहिजे, तो कुठे चुकतोय असं सांगणारे बरेच आपण पॉडकास्ट बघतोय, बरेच व्हिडिओज बघतोय. ते तूही बघितले असतील निश्चितच. पण एवढा कॉन्टेंट ऑलरेडी तिथे अवेलेबल असून आपण एक मराठी युट्यूब चॅनल सुरू करावं, मराठी माणसासाठी सुरू करावं असं तुला का वाटलं? त्याच्या मागे तुझी काय प्रेरणा आहे? जसं या चॅनलचं नाव आहे ना, महाराष्ट्र जागा हो, त्या नाव ठेवण्यामागे पण एक विचार आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला आत्ता जर तू पाहिलं की व्यवसाय असेल किंवा कोणतंही क्षेत्र असेल किंवा अगदी चित्रपटसृष्टी असेल, कित्येक सेक्टर्समध्ये महाराष्ट्रातला मराठी माणूस हा आज कुठेतरी मागे पडलेला आपल्याला दिसतो. बरोबर. ठीक आहे, त्या रेसमध्ये आपण कुठेतरी मागे पडलेलो आहे. जेव्हा की आपला इतिहास आपल्याला काय सांगतो, जसं त्या दुर्वास ऋषींच्या श्रापामुळे तो हनुमंत पूर्णपणे सगळं विसरून गेला होता की आपलं सामर्थ्य काय. आणि नंतर ते कोणाला तरी जांबवंताला ते आठवण करून द्यावी लागली की बाबा तुझं सामर्थ्य काय. आता तो दुर्वास ऋषींचा जो श्राप होता, तो श्राप म्हणजे काय असेल की कदाचित त्याच्या मनामध्ये भीती निर्माण करून टाकली असेल की तू हे करू शकत नाही. बरोबर है ना. एखाद्या व्यक्तीमध्ये सामर्थ्य आहे की तो लांब उड्डाण घेऊ शकतो, पण त्याच्या मनामध्ये जर तुम्ही हाईटची भीती घातली बरोबर तर तो कसं उड्डाण करणार. तर तसा काहीतरी तो श्राप दिला गेला होता. आणि पुढे जाऊन जांबवंतांनी काय केलं की त्याला फक्त आठवण करून दिली की बाबा रे तुझं सामर्थ्य काय. बरोबर. तू 100 योजने काय म्हणतो, तू एका उडीमध्ये तू अख्खी पृथ्वी कव्हर करू शकतो फक्त एका उडीमध्ये. हे तुझं सामर्थ्य आहे. हे आठवण करून द्यायचं काम जे जांबवंतांनी केलं होतं, ते आठवण करून द्यायचं काम या चॅनलच्या मार्फत आपल्याला करायचं. कारण जर आपण पाहिलं, आपला इतिहास पाहिला, तर मराठी माणसामध्ये एक्सपान्शन हा माइंडसेट खूप म्हणजे इतका अगदी अफाट एक्सपान्शन आपण केलेलं होतं. बरोबर है ना. अगदी अटकेपार झेंडे आपण लावले, तंजावर पर्यंत अटकेपार आपण झेंडे लावलेले. म्हणजे आज गल्लीत गोंधळ आपण घालतोय, दिल्लीत मुजरा करतोय. एक वेळ होती ती दिल्ली आपल्याला मुजरा करायची. बरोबर. आणि ते सामर्थ्य कुठेतरी मला असं वाटतं की जसं पानिपतचं युद्ध झालं आणि ते आपण हरलो, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक व्यक्ती कामी आला. इतकं डॅमेज हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला झालं. बरोबर. आणि ती एक कम्युनल भीती बसली ना मनामध्ये, की जो एक्सपान्शनचा माइंडसेट ठेवणारा मराठी माणूस होता, तो कुठेतरी सर्व्हायव्हल मेकॅनिझम मध्ये गेला. ते तिथून जे आपला सामाजिकरित्या पूर्ण कम्युनिटीमध्ये जी एक भीती बसली ना, ती भीती नंतर कोणी काढलीच नाही. बरोबर. म्हणून आपण इतकं सर्व्हायव्हल मेकॅनिझम मध्ये गेलो की आज सुद्धा मराठी माणूस हा सगळ्यात आधी विचार करतो की बाबा आपले सेव्हिंग्स असले पाहिजे, आपण रिस्क घ्यायची नाही. बरोबर. चादर पाहून पाय पसरायचे. ठीक आहे. हे काय आहे, कारण ते तेव्हाचा तो दुर्वास ऋषींचा श्राप बसलाय पानिपत नंतर. बरोबर. नाही तर मराठी आणि मराठा साम्राज्य हे एवढं मोठं होतं की इंग्रजांनाही भीती वाटायची. जर ते पानिपत युद्ध आपण जिंकलो असतो तर पुढे इंग्रजांचं राज्य आपल्याला कधी बघायला मिळालं नसतं. बरोबर.
मग आता ही आठवण कोण करून देणार? आणि कोणी करून पण देत नाही. आम्ही तुम्हाला कुठलं स्किल शिकवायचा प्रयत्न करत नाहीये. हम्म. मराठी माणसाला काय वाटतं की आपल्याला जे जमत नाही ते आपल्याला शिकवायचा प्रयत्न चालू आहे. जे आपल्याला येतच नाही मुळात बरोबर. ते काहीतरी बनवायचा प्रयत्न चालू आहे. पण ते तसं नाहीये. हे तुम्हीच होतात. जे तुम्ही स्वतः विसरलात ते पुन्हा फक्त आठवण करून द्यायची गरज आहे की बाबा रे हे तुझं सामर्थ्य आहे. म्हणजे काय तू दुसऱ्यांचं एक्सपान्शन बघून कौतुक करतो. तू स्वतः एवढं मोठं एक्सपान्शन केलेलं की तो अलेक्झांडर पण काय ग्रेट असेल. आपला उद्देश तो आहे. या चॅनलचा उद्देश कुठेही हम्म. कोणत्याही समाजाला कोणत्याही कम्युनिटीचा द्वेष करणं किंवा त्यांच्या विरोधात आपण काहीच करत नाहीये. दिस इज कम्प्लिटली ऑप्टिमिस्टिक. आपण ना श्रीमंतांच्या विरोधात आहे ना गुजराती मारवाडी, आपण कोणाच्याही विरोधात नाही, कोणत्याही कम्युनिटीच्या विरोधात नाही. आपला फक्त उद्देश हा आहे की जी ती झापड बसलेली आहे, जे ते सामर्थ्य विसरलं गेलेलं आहे ते पुन्हा आपल्याला जागा करायचं आहे. एक ना आपण ऐकत आलोय लहानपणापासून, जे ऑडियन्स आधीच मे बी कमेंटमध्येच सांगतील की मराठी माणूस काय मोठा होईल, मराठी माणूस खेकड्यासारखा आहे, तो पाय ओढतो. आणि मी खरं सांगू म्हणजे स्व अनुभवातून म्हण किंवा आजूबाजूला पण आपण आपले काय इतरांचे पण अनुभव मराठी माणसांचे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा हा अनुभव अगदी 100% बघायला मिळतो. मी खूप जबाबदारीने 100% म्हणतेय, हा खूप जबाबदारीने मी 100% म्हणतेय की मराठी माणसाने काही सुरू केलं की पहिले तर घरातले नाहीच म्हणतात, त्यातून समाजाने सपोर्ट केलं तर ठीक, सो कॉल्ड कम्युनिटीने सपोर्ट केलं तर ठीक, करत नाहीतच. पण एवढे सुद्धा जे काही त्याला हर्डल्स येतात ते पार करून तो चुकून माकून मोठा झालाच तर तो पडेल कसा ह्याची वाट बघणारी मराठी माणसंच असतात. तर मला तुला असं विचारायचं आहे की तू एवढा विचार करून जर हे चॅनल सुरू केलंय तर मराठी माणसाच्या या वृत्तीमागे काय कारण आहे असं तुला वाटतं? नाही, याच्यामध्ये ना प्युअरली जेलसी आहे, ईर्षा. मराठी माणसाला ना समोरच्याचं सुख बघवत नाही, समोरच्याचं चांगलं झालेलं, समोरच्याकडे आपल्यापेक्षा एक्स्ट्रा पैसा आलेला सहन होत नाही. कारण आपण कंटिन्यू एका कॉम्पिटेटिव्ह स्टेटमध्ये असतो की शेजारच्यानी 50 इंची टीव्ही घेतला की माझ्याकडे 55 इंची आलाच पाहिजे. बर. मग आपलं बजेट 32 इंची वाला असलं तरी चालतं. पण त्या कॉम्पिटिशन मध्ये काय होतं की मग समजा एक्सपान्शनचा तर माइंडसेट आपण विसरून बसलोय, बरोबर. माझ्याकडे 50 इंची टीव्ही घ्यायचं बजेट नाही किंवा त्यांनी एक चांगली सेडान कार घेतली, माझ्याकडे ते घ्यायचं बजेट नाही. मग मी काय करणार? मी त्या व्यक्तीची बदनामी सुरू करणार की बाबा यांनी काहीतरी काळे धंदे केले असतील, त्याशिवाय पैसा कसा काय? त्याशिवाय पैसा कमवताच येत नाही है ना, किंवा यांनी काहीतरी चुकीचे कामं केलेले असणार. म्हणून मग ते समजा तो व्यवसाय करून मोठा झाला असेल, व्यवसाय करून ती गाडी घेतली असेल, तो टीव्ही घेतला असेल, तर मी आता त्याचा जो व्यवसाय आहे, त्याचं जे काही दुकान असेल तिथे मी जाणं बंद करणार. अजून 10 लोकांना सांगणार की बाबा रे तुम्ही तर दुसऱ्या ठिकाणी जा, याच्याकडे जाऊ नका. कान भरायचे. कान भरायचे. मग ते दुसऱ्या ठिकाण जे आहे ते एखाद्या परप्रांतीयाचं असेल तरी चालतं आपल्याला, पण मराठी पण माणसं हा मोठा नाही झाला पाहिजे. हा. कारण ते आपल्याला बघवत नाही. ती जी ईर्ष्या आहे ना, समोरचा मोठा होतोय, सांगायचं कसं? समोरच्याचं चांगलं होतंय हम्म. आणि त्यांनी जे आपलं तोंड पडतं, हम्म. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तू ईर्ष्या म्हणालास त्यावरून मला तुला असं विचारायचंय की मराठी माणसाला वाटणारी ही जी ईर्ष्या आहे मराठी माणसाविषयीच, त्याच्या मागे त्याचे काही न्यूनगंड असू शकतात का? काय वाटतं तुला? नाही, त्याच्यामध्ये डेफिनेटली एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. आणि तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स कुठून येतो? तो आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी बोलल्या जातात मराठी माणसाबद्दल, हा. तिथूनच तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतोय. घरात काय सांगितलं जातं की बाबा हे आपलं काम नाही, हे आपल्याला जमणं शक्य नाही. आपला लहान आवाज लहान नाही. मुलं असतात जे काहीतरी मोठं स्वप्न बघतात, आपल्या आई वडिलांकडे जातात, मला हे करायचंय, मला ते करायचंय, आई वडीलच त्याच्यावर हसतात. मित्रांकडे गेला काहीतरी सांगायला की मला असं काहीतरी साध्य करायचं आयुष्यामध्ये, सगळ्यात आधी तेच सांगतात की बाबा हे काय आपलं काम नाही, आपल्याला जमण्यासारखं नाहीये, मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. हे जर बिंबवलं जात आहे त्याच्यामध्ये मग तो काटकसरीमध्ये खर्च नाही करायचा, पैसा जपून वापरायचा वगैरे, या सगळ्या माइंडसेटमध्ये आपण जास्त पैसा कमवू शकत नाही, जास्त पैसा कमवणं म्हणजे हे काहीतरी चुकीचं काम करूनच कमवता येतो, या सगळ्या माइंडसेटमध्ये जेव्हा आपण जातो, मग त्या मुलाला किंवा त्या मुलीला जी अशा वातावरणामध्ये वाढली आहे, तुम्ही जर ताज ओबेरॉय मध्ये घेऊन गेलात तर तिथे ते ऑकवर्ड फील करणारच, एलियन वाटणार तिला ते सगळं. सगळ्यात आधी तर तुम्हाला त्या गोष्टीशी कम्फर्टेबल होणं गरजेचं आहे. श्रीमंती सोबत ट्युनिंग जमलं पाहिजे आपलं. आपलं ते ट्युनिंग जमत नाहीये, आपलं गरिबीशी ट्युनिंग जमत आहे.
काही चांगलं घडलं बरोबर. की आपला विश्वास बसत नाही, आपलं कसं काय घडलं, अरे कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य आहे. पण तुला असं वाटतं की तुझ्या ह्या प्रयत्नांनी, म्हणजे दोन प्रश्न आहे माझा याच्यात, की ह्या प्रयत्नांनी महाराष्ट्र जागा होईल का? कसं जागा करता येईल त्याला? काय तुझ्या डोक्यात काय उद्देश, कसं मुळात करायचं? मला काय वाटतं ना, की ही जागा करायची जी गरज आहे ती मुळात काय आहे. हम्म, तर आत्ता तू गुगलवर सर्च कर, हम्म. भारतातले, आता मला सांग, भारतातलं सगळ्यात श्रीमंत राज्य कोणतं? महाराष्ट्र. महाराष्ट्र, बरोबर. बरोबर. भारताची आर्थिक राजधानी कोणती? मुंबई. मुंबई. मुंबई कुठे आहे? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कोणाचा आहे? मराठी माणसाचं. मराठी माणसाचा, बरोबर. भारतातले टॉप 10 श्रीमंत लोकांची यादी काढ हम्म. आणि बघ मला सांग किती मराठी लोक दिसतात. नाही. नाही? नाही. बरं चल, 10 सोड 50, 50 सोड 100. जर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र राज्य हे सगळ्यात श्रीमंत राज्य आहे, जर मुंबई महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, म्हणजे बाहेरून लोक येऊन इथे श्रीमंत होऊ शकतायत, एवढी पावनभूमी ही आहे, मग मराठी माणूस या गोष्टीचा फायदा का नाही उचलू शकत आहे? का टॉप 10 मध्ये नाहीये? टॉप 10 स्टार्टअपची लिस्ट काढून बघ, नाही. मला नाहीच आहेत. टॉप 10 यंग अचिव्हर्सची लिस्ट काढून बघ, नाही सापडणार. त्यामुळे ही गरज आहे, महाराष्ट्राला जागा करायची गरज याच्यामुळे की बाबा रे, तुम्ही कुठेच टॉपवर नाहीये. मग जो ते फक्त आर्थिक नाही, कुठेच टॉपवर नाही. बरोबर. फक्त आपण आर्थिक बाबतीत नाही बोलते. मराठी माणूस कुठे टॉपवर जातो ना, जिथे तो एकटा पुढे जातो. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला बिझनेस वगैरे या गोष्टी, जिथे कलेक्टिव्ह वर्कची गरज असते, जिथे सपोर्टची गरज असते, जिथे लोकांची गरज असते, तिथे तो पुढे जात नाही. नाही. पण इंडिव्हिज्युअली तो पुढे जातो. म्हणजे तुमच्याकडे गावस्कर आहे, तेंडुलकर आहे, लता मंगेशकर आहे, माधुरी दीक्षित आहे, असे कित्येक नाव आहेत. ते इंडिव्हिज्युअली स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जातात. ना कोणी त्याचं क्रेडिट घेऊ शकतं, ना कोणी त्याचं त्यांना ब्लेम देऊ शकतं. नाही. नाही. बरोबर. पण जिथे बिझनेस करून पुढे जायची वेळ येते, जिथे लोकांची गरज पडते, जिथे कम्युनिटी पाठीशी उभं राहायची गरज पडते, त्या ठिकाणी आपण कुठेच नाही. कुठेच नाहीये, आपण मागे आहोत. जर लिस्ट मध्ये आपण टॉप 10 मध्ये जर नाहीये, तर याचा अर्थ मग गरज आहे ना, हम्म. जागा करायची गरज आहे. मग जो आपण मराठी बाणा, मराठी कणा या सगळ्या गप्पा मारतो की मोडेन पण वाकणार नाही, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही स्वतःला एवढं सामर्थ्यवान बनवा की कोणी तुम्हाला वाकवायचा प्रयत्नच नाही करू शकलं पाहिजे. बरोबर. पण का असं होतं, म्हणजे मला असं विचारायचं आहे की कितीतरी उद्योग आपल्याकडे उभे आहेत, म्हणजे MIDC आहेत आपल्याकडे, आपण बघतो. तुम्ही स्वतः संभाजीनगरचे आहात, तिथे तर म्हणजे व्हिडिओकॉन, बजाज, म्हणजे कोण नाहीये संभाजीनगर मधून आलेलं. आणि इनफॅक्ट जेव्हा सुरू केलं होतं आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी की मुद्रा लोन द्यायला सुरुवात केली, त्याच्यानंतर खूप बँकांना पण अगदी त्यांना ठोस आदेश देण्यात आले की तुमच्याकडे जर गरीब मुलं आली तर तुम्ही त्यांना प्रधानमंत्री योजना असेल किंवा मुख्यमंत्री योजना असेल, त्याच्यातून तुम्ही त्यांना कर्ज द्या व्यवसाय सुरू करण्यासाठी. कोलॅटरल बघू नका किंवा काही जामीन घेऊ नका. मी माझ्या डोळ्यांनी अशा अनेक प्रकरणं बघितली की जिथे आता बँक सपोर्ट करायला लागले, तरी मराठी माणूस उद्योगात कमी काय आहे? तुमचं आकलन काय सांगतं या गोष्टीवरचं? नाही, तसं नाहीये. हा. ऍक्च्युली कित्येक मराठी मुलांनी या गोष्टीचा फायदा घ्यायचा प्रयत्न केलाय. प्रॉब्लेम पुन्हा तिथेच येतो, माइंडसेट वरती. मराठी माणूस जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो ना, त्याचा सगळ्यात पहिला माइंडसेट हा असतो, आता मी बॉस आहे, आता मला पाहिजे तेव्हा मी दुकान उघडणार, पाहिजे तेव्हा दुकान बंद करणार, मी 4 दिवस कुठे फिरून आलो तरी मला कोणी अडवणार नाही, विचारणार नाही, मला कोणी विचारणार नाहीये, मी माझा मालक. म्हणजे मुळात मराठी माणूस बिझनेस स्टार्ट करतानाच या माइंडसेटनी करतो की बाबा आता मला जास्त काही करायची गरजच नाही. आई ग, जेव्हा की 24 तास तुम्हाला तुमच्या Actually, बिझनेसला तुमची गरज आहे. मला असं वाटतं की शेवटी तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे ना ते काम करा, आणि सेम टाइम जे काम करताय ना त्या कामावर प्रेम करा, तेव्हा माझ्या मते हे साध्य होऊ शकतं. एक्झॅक्टली. मनात एक चाललंय, करतोय एक, ते करायचंच नाहीये, हे आपण बहुतांशी वेळा ना मराठी माणसांचं होताना बघतो. म्हणजे जे करतायत ना त्याच्यात ते कधी आपल्याला समाधानी, आनंदी दिसत नाहीत. याला थोडंसं मी अजून एक्सटेंड करेल. आपल्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम आपण जर स्वप्नांवर आपल्या केलं ना, तरच ती पूर्ण होऊ शकतात. बरोबर. आणि मॅक्झिमम लोकांचा आपला प्रॉब्लेम हा होतो की ते त्यांच्या स्वप्नांपेक्षा ना स्वतःवर जास्त प्रेम करतात. त्यांच्यासाठी त्यांचा कम्फर्ट जास्त इम्पॉर्टंट असतो. कम्फर्ट झोन सोडत नाही. त्यांच्यासाठी त्यांचं सुखात राहणं, मग ते दुपारची झोप असेल किंवा मग आरामात हॉलिडे करणं असेल किंवा मित्रांसोबत टाइमपास करणं असेल किंवा व्हॉट एव्हर, ते त्यांच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं. ही अशी ओळख का झाली आहे मराठी माणसाची की ले बॅक ॲटिट्यूड असणं, कॉन्फिडन्सची नेहमी कमी असणं. मराठी म्हटल्यावर मग अचानक आपण जागे होतो, नाही मराठी भाषा, मराठी भाषा, मराठी भाषा. मग मराठी भाषा नाही बोललं की कुठेतरी एकदम इगो दुखावतात. पण जेव्हा काही काम करायची वेळ येते
कर्तव्यासाठी एकत्र यावं लागतं तेव्हा आपण येत नाही. ही अशी ओळख का झाली आहे आपली? आपल्यामध्ये ना एक आयडेंटिटी क्रायसिस क्रिएट झालेला आहे कुठेतरी. आणि जसं मी सांगितलं तेव्हापासून ते जे एक आघात झाला वगैरे ते सगळं झालं. बरोबर. आता काय झालंय ना, आता तो एक कम्युनिटी माइंडसेट झालाय आणि ती मराठी माणसाची एक ओळख अशी तयार झाली आणि इतकी सबकॉन्शियस मध्ये पेरल्या गेली आहे ती, की त्याच्यातून तो बाहेर यायला तयार नाही. आणि किती पेरल्या गेली आहे. भारतातलं सगळ्यात फेमस सिरियल कोणतं आहे? तारक मेहता का तारक उलटा मेहता का चष्मा. उलटा चष्मा. तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये ती सोसायटी कुठे दाखवली आहे? मुंबईमध्ये मुंबईमध्ये, दाखवली आहे, बरोबर. महाराष्ट्रात दाखवली आहे. बरोबर. त्या सोसायटीमध्ये एक कुटुंब असतं, मराठी कुटुंब. त्या अख्ख्या सोसायटीत सगळ्यात जास्त पैशाची चणचण असणारं मराठी कुटुंब. कुटुंब जे दाखवलं ते भिडे कुटुंब दाखवलंय. की त्यांना 40-50 हजार मिळाले तरी पण त्यांना असं आनंद गगनात मावत नाही. आई ग, आई ग, आई ग. त्यांचे 3-4 हजाराचं नुकसान झालं किंवा 2 हजाराची साडी खरेदी केली, भिडेचा राग आपल्याला दिसून येतो, वैताग दिसून येतो की तू 2 हजाराची साडी कशी म्हणजे काय लायकी काढताय तुम्ही? नाही, आणि इव्हन बॉलिवूड चित्रपटांमध्ये पण आपण जर बघितलं तर कामवाली म्हटली की शांताबाई जी मराठी असते, नाही तर मग एक रामू गडी असतो जो मराठी असतो. हे तर म्हणजे बॉलिवूड चित्रपट सृष्टीने वर्षानुवर्ष मराठी म्हणजे माणसाला. आता त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय दाखवताय की एक मराठी स्त्री 2 हजाराची साडी अफोर्ड नाही करू शकत. आणि त्याच्यातच काय दाखवलंय की एक गुजराती माणूस मुंबईमध्ये येऊन तो त्याचा व्यवसाय करतोय. तो जास्त शिकलेला पण नाहीये, त्याला इंग्लिश पण कळत नाही, व्हेरी प्रिसाइजली. पण तो व्यवसाय असा करतो की जेवढं ह्यांचं उत्पन्न आहे तेवढं तर त्याचं नुकसान होतं. आता याच्याही पलीकडे जाऊन किती मायन्यूट डिटेल्स आहेत की त्याच्या जेवढे पण त्याच्याकडे मोठी ऑर्डर घेऊन येणारी लोक आहेत किंवा याचे जेवढे पण व्हेंडर्स आहेत त्या व्हेंडर्स पैकी पण एक पण मराठी नाही. आई ग. जवळपास किती 4-5-6 हजार एपिसोड झालेत. 6,000 एपिसोड काढून बघा, एक त्याचा मराठी वेंडर दाखवा. बापरे. तुम्ही इथे येऊन व्यवसाय करताय ना, तुमचा एकही मराठी वेंडर नाही आणि त्याच्यात त्यांची काडीची ही चूक नाही. हे खरंय, खरंय. त्याच्यात त्यांची चूकच नाही, कारण ते आपणच तसे आपण तसे स्वतःची आहोत. आयडेंटिटी निर्माण करून बसलो आहे. मी एक बघितलं ना, म्हणजे इथे पुण्यात असू दे किंवा कोकणात असू दे किंवा संभाजी महाराष्ट्रातल्या कुठल्याही याच्यात, आपण जर एखाद्या मेन शहराच्या बाहेर जर गेलो, गाडी घेऊन असे आपण कधी गेलो ना, तर आपल्या लक्षात येतं की तिथे ना गुजराती मारवाड्यांची ना ऑलरेडी दुकानं असतात. टाईल्स असेल, प्लंबिंगचं सामान असेल, हार्डवेअरचं सामान असेल, त्यांना ते आधी कळतं माहितीये का की आता इथे डेव्हलपमेंट सुरू होणार आहे, आणि ते आधीपासून तिथे त्यांची दुकानं लागलेली असतात. आणि आपली लोक त्याच जिथून हायवे जाणार आहे तिथल्या जमिनी स्वतःच्या विकून मोकळे होतात. एका थारसाठी, विचार नाही हा, करत. एका थारसाठी, फॉर्च्युनरसाठी. बरोबर. ही खरंच म्हणजे कारण आपल्याला ना शोकांतिका आहे. अचिव्हमेंट पेक्षा शो ऑफ मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण अचिव्हमेंट साठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. शो ऑफ साठी तुम्हाला जमिनी विकून आणि लोन काढून पण शो ऑफ करतात. म्हणजे असं आहे का मे बी की कम्फर्ट झोन आपण बोललोच, पण जेव्हा माणूस स्वतःच्या जमिनीत असतो ना, जेव्हा एक हक्काचं घर डोक्यावर असतं, 2 वेळा आयतं खायला मिळतंय, मग त्यामुळे बहुतेक ना कष्ट करायची इच्छाशक्ती कमी पडते का मराठी माणसाची? असं नाही, म्हणून बाहेरून आलेले श्रीमंत होतात. आपण ना समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही की बाकी ज्या सक्सेसफुल कम्युनिटीज आपण म्हणतो, ठीक आहे, सक्सेसफुल कम्युनिटीज आपण म्हणतो, इव्हन तू गुगलवर जर हे पण जरी सर्च केलं ना की भारतातले टॉप 10 रिचेस्ट कम्युनिटीज, बरोबर, त्याच्यातही मराठी माणूस होत नाही. नाही. मग या ज्या कम्युनिटीज आहेत त्यांचं जेव्हा आपण स्टडी करतो ना, आता माझे पण भरपूर गुजराती मारवाडी मित्र आहेत आणि असायलाच पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडून जे शिकता ना, ते काय करतात, ते आधी पैसा, त्यांच्याकडे जे कॅपिटल, जे काही कर्ज काढतील, काही करतील, तो पैसा घेऊन आधी ते त्यांची बिझनेसची जागा एस्टॅब्लिश करतात. आपण मुळात पहिलं लोनच काढतो घरासाठी आणि मग मरेपर्यंत EMI भरत राहतो. ते काय करतात, ते कर्ज काढतील किंवा फायनान्स कुठून तरी जमा करतील, स्वतःचं कॅपिटल तयार करतील, ते बिझनेसमध्ये लावतील, बिझनेस मोठा करतील आणि त्याच्यातून मिळणाऱ्या प्रॉफिट मधून घर विकत घेतील विथ कॅश. आणि तेच घर जे आपण महागात घेऊ ते स्वस्तात घेतील. कसं, 1 कोटीचं घर आहे, हे जाऊन त्यांच्याकडे कॅश जमा आहे, ते जाऊन तिथे बिल्डरशी डील करतील, त्याला पण कॅश मिळतीये, बाकी ते डिटेल मध्ये नको जायला आपण, पण त्याला 1 कोटीचं घर 80 लाखात मिळतं. आपण 1 कोटीचं कर्ज काढतो आणि ते 1 कोटीचं घर 2 कोटी त्याच्या फेडत बसतो. मग याच्या जागी किती असे मराठी लोक असतील ज्यांच्या डोक्यात हे आलं असेल की घर घ्यायच्या आधी मी दुकान घेणार, नाही, पैसा कॅपिटल उभा करून मी बाकी या गोष्टी गाडी घेत बसण्यापेक्षा आधी मी बिझनेस मध्ये लावणार. अशी
एक गोष्ट किंवा ह्या ठाम अशा 2-3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मराठी माणूस ना जातच नाहीये पुढे, हे सगळ्यात मोठे ऑब्स्टॅकल्स आहेत. ह्या काही गोष्टींमुळे मग ते स्वभाव असतील किंवा सवयी असतील, त्यांच्या फॅमिलीतल्या काही गोष्टी असतील, अशा ठळक 2-3 गोष्टी तुम्ही सांगू शकता का की ज्याच्यामुळे नाही मराठी माणूस पुढे जाऊ शकत आहे, प्रयत्न करूनही? त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आता बोलता बोलता तू बोललीस ना, की फॅमिलीचा जो पॅरामीटर आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. असं नाहीये की मराठी माणसाला मोठं व्हायची इच्छा नाही. तू प्रत्येक घरामध्ये जाऊन बघ, एक तरी माणूस असतो ज्यांनी बिझनेस स्टार्ट करायचा प्रयत्न केलेला केलेलं असतो. असतं त्याच्या लेवलवर. म्हणजे ते इन्स्टिंक्ट कुठेतरी अजून तेवढं मेलेलं नाहीये, नाहीये. तो प्रयत्न आहे. पण जेव्हा ते करायचा प्रयत्न होतो तेव्हा सगळ्यात जास्त विरोध आपल्या घरातल्याच लोकांकडून आणि जवळच्याच लोकांकडून होतो. सगळ्यात आधी तर आई वडीलच म्हणतात की बाबा रे, हे असं काही करू नको, चांगलं शिक्षण घे, चांगली नोकरी बघ, चांगला पगार मिळेल, चांगली मुलगी मिळेल, आयुष्य सुखात घालव, हे असलं काहीतरी याच्यात पडू नको, आपल्याकडून ते होणार नाही. तुझ्या बाबांनी पण ट्राय केलं होतं. बरोबर बरोबर. मला माहिती मी दिवस कसे मला काढले. माहितीये कसे दिवस काढले, यांनी पण ट्राय केलं है ना. आता बाकी सगळ्या या सक्सेसफुल कम्युनिटीज जेव्हा आपण बघतो ना, टॉप 10 सक्सेसफुल कम्युनिटीज, त्याच्यामध्ये जेव्हा माणूस तो बिझनेस करताना पडतो ना, त्याला एक माहिती असतं की माझ्या मागे वळून बघितल्यानंतर माझी कम्युनिटी माझ्या पाठीशी उभी राहणार आहे. बरोबर. जेव्हा मराठी माणूस खाली पडतो आणि तो मागे वळून बघतो, तर त्याला त्याचे जवळची लोक त्याच्या पाठीशी उभे राहिलेली दिसतात, पण ते त्याला सपोर्ट करायसाठी उभे नसतात, ते त्याच्यावर हसायसाठी उभे असतात. ते हे वाट बघत असतात की बाबा हा कधी पडतो आणि आपल्याला तमाशा बघायला मिळतो. आई गं. ते त्याच्यासाठी तिथे उभे असतात. हृदयद्रावक आहे खरं हे ऐकणं पण. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, इतकं महाराष्ट्रामध्ये टॅलेंट आहे. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण. शार्क टँक मध्ये एक मराठी तरुण जातो एक खूप भन्नाट बिझनेसची आयडिया घेऊन, आणि ती बिझनेसची आयडिया पण काय असते की माझ्या शेतामध्ये जो शेतकरी राबतोय त्याचं काम मला सोपं करायचं आहे. ही बिझनेसची आयडिया घेऊन तो जातो, जुगाडू कमलेश. तिथे जाऊन 2 गोष्टी घडतात. एक, तिथे जाऊन तो मराठी माणसाचा चेहरा उघडा पाडतो. तो जाऊन काय सांगतो, माझ्या गावातली लोक माझ्यावर हसायची, मला माझ्या सासरकडचे म्हणायचे की हे काय लावून बसलाय, आणि मला घरातले म्हणायचे की याला कधी याचं लग्न होऊ शकणार नाही. गावातले लोक हसायचे की बाबा हा म्हणजे काय वेडेपणा करतो, वेडं म्हणायचे याला. हे जाऊन तो तिथे सांगतोय. आणि मग दुसरी घटना काय घडती की महाराष्ट्रातला इतका तो तडफदार असा तरुण, इतकी मोठी स्वप्न बघणारा तरुण, महाराष्ट्रातल्या शेतकरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं स्वप्न बघणारा तरुण, तो प्रयत्न करणारा तरुण, त्याला मदत करणारा माणूस हा पियुष बन्सल असतो. का अख्ख्या महाराष्ट्रातून एक पण सधन व्यक्ती, सधन मराठी माणूस त्याच्या पाठीशी उभा राहिला नाही. त्याला तो विश्वासच नाही वाटत ना की मी कुठल्या मराठी त्याला माणसाला अनुभव आला ना, अनुभव आला. आई गं. त्याला तोच अनुभव आला किंवा माझ्यावर तर सगळे हसतायत, माझी लोक तर हसतात माझ्यावर, मग मला मदत मागायला दुसरीकडे जावं लागणार. भयानक आहे हे खरं खूप ना. मग कसा पुढे जाईल ना, अशी जर सिच्युएशन असेल, कसा पुढे जाईल. आणि आता जेव्हा मी बिझनेस बद्दल बोलतोय ना, तर लगेच आय एम नॉट टॉकिंग की घरातले ती स्त्री म्हणते की अहो मी आता चकल्या बनवते, पापड बनवते, तुम्ही आता थैली घेऊन निघा आणि घरी जाऊन विका. वी आर टॉकिंग अबाउट एक्सपान्शन, लार्ज स्केल. काय शिकायला पाहिजे आपण दुसऱ्या कम्युनिटीज कडून, की मराठी माणूस जेव्हा किराणाचं दुकान टाकतो, तो आयुष्यभर ते किराणा दुकान रिनोव्हेट पण करत नाही, पुढेच बांधतो थोडक्यात. आणि तेच जेव्हा एक गुजराती मारवाडी माणूस जेव्हा किराणा दुकान सुरू करतो, तो त्याचं डिमांड बनवतो. आणि बिझनेस करायसाठी इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही फार हुशार असायला पाहिजे. मी तर म्हणतो अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तुम्हाला साधं कॉपी जरी करता आलं तरी तुम्ही मोठे होता. भारतातले जे टॉप स्टार्टअप्स आपण म्हणतोय, जी नावं मी आता सांगितली की ते 10 नावं चेक कर, ठीक आहे. जे 10 स्टार्टअप्स आपण म्हणतोय ते काय, दिस आर कॉपीज. बरोबर. हो हो अगदी कॉपी आहेत. की तुमचं अमेझॉन होतं युएसचं, आम्ही फ्लिपकार्ट बनवलं. तुमचं उबर होतं, आम्ही ओला बनवलं. तुमचं काय ते एअरबीएनबी का काहीतरी ते तिकडचं होतं, आपण ओयो बनवलं. कॉपी केलेली आहे फक्त. बिझनेस मॉडेल एक्झॅक्ट जसं तसं कॉपी करून पैसा कमवलेला आहे. म्हणजे करता येतं आणि त्याच्यात काहीही वावगं नाही. आपण तिथे कुठेतरी होतो, अरे
आपण त्याचं कॉपी करून कसं काय पुढे जाणार, तो पुन्हा कणा मान बिन ते सगळं येतं Ego. वापस. तो इगो येतो. आपण मूळ मुद्द्यावर तर येऊयाच, जो तुमचा चॅनलचा उद्देश आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं जाऊन मी विचारते तुम्हाला की महाराष्ट्रात होणारं मायग्रेशन, मग ते UP वरून येतात, बिहारवरून आहेत, आपल्याकडे राजस्थानवरून आहे, पश्चिम बंगालमधून आहेत, अशा विविध भागातून लोक महाराष्ट्रात येतात, मुंबईत येतात, मुंबई इतर सुद्धा शहरांमध्ये येतात. मग ह्या राज्यांमधली राजकीय उदासीनता ह्याला कारणीभूत आहे का, की मग महाराष्ट्र राज्यातले आपलीच लोक इतके वेलकमिंग आहेत की कोणी या, इथे धंदा करा? काय बघता तुम्ही ह्या दृष्टिकोनातून? नाही, मी जसं आधी एक सांगितलं होतं ना, तर मी पुन्हा रिपीट करेल की महाराष्ट्राची भूमी ही खूप पावन भूमी, खूप लकी भूमी आहे. म्हणजे मुंबईबद्दल तर असं म्हणलं जातं की मुंबई कधी कोणाला उपाशी झोपू देत नाही. नाही, खरंय. त्या मुंबईमध्ये किंवा त्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत की ज्याच्याकडे बाकी राज्यातली ही लोक ऍस्पिरेशन म्हणून बघतात की आपल्याला जर आयुष्यात मोठं व्हायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी जावं लागेल. पण आपण इथेच असून सुद्धा आपण त्या गोष्टीचा फायदा करून घेत नाही, ही आपली चूक आहे. ते येत आहेत त्याच्यात ना आपण त्या गोष्टीचा विरोध करू शकतो ना करायला पाहिजे. की ठीक आहे, तुमचं चांगलं शेत आहे, तुम्ही शेती नाही करत, दुसरं कोणीतरी येऊन ते रिसोर्स वापरतंय, तर त्याच्यात तुम्हाला उगीच मग चिडचिड करायची गरज नाही. ते रिसोर्स आहे, इट इज अ नॅचरल रिसोर्स अँड इट कॅन बी यूज. ते वापरण्यासाठीच ते आहे. बरोबर आहे. तुम्ही नाही यूज करून घेते, तुम्ही त्याचा वापर नीट नाही करून घेते, म्हणून मग बाहेरचे लोक दुसरा कोणी येणारच आहे. बरोबर. तुम्हाला कोणीही अडवलेलं नाही. आपले कितीतरी असे लोक आहेत, मराठी उद्योगपती आहेत की जे मोठी झाली आहेत ना, पण फक्त प्रॉब्लेम काय ना, मूळ आपला ज्या पद्धतीचं सोशल ऍक्टिव्हिटीज पण चालतात ना मराठी कम्युनिटीजमध्ये, किंवा त्यामध्ये जे आपलं मराठी फिल्म इंडस्ट्री पण आहे. हो. मला सांग, लास्ट कुठलं तुला असं मराठी मोटिवेशनल गाणं आठवतं बरं? जनरली आपण म्हणजे मॅक्झिमम मराठी मुलं मुली कोणती गाणी ऐकतायत? काय तर ते बघतोय रिक्षावाला, किंवा मग ते शांताबाई, अशी गाणी ऐकली जातात. लास्ट मोटिवेशनल किंवा असं काहीतरी म्हणजे एक असं रक्त सळसळणारं आता त्या गाणं लखलख जर चंदेरीच वाटतं मला हा, अजूनही. गाणं जर म्हणलं तर मला लास्ट आठवतं आकाशी झेप गेरे पाखरा. तेव्हापासून कुठलं असं आपल्या ओठांवर किंवा नाही. डोक्यामध्ये असं गाणं आहे की जे आपल्याला मोटिवेट करेल? एक मराठी फिल्म इंडस्ट्री मधला मराठी चित्रपट असा सांग की जो मराठी इंडस्ट्रियलिस्ट वरती किंवा मराठी बिझनेसमनची एखादी बायोपिक बनवली आहे. नाही. कोणते बायोपिक बनतात आपल्याकडे? काशीनाथ घाणेकर, घाणेकर, बालगंधर्व, नटरंग. कट्यार काळजात हो. घुसली. मग का किर्लोस्करांची स्टोरी आपण बायोपिक मध्ये दाखवत नाही? का गरवारेंची स्टोरी आपण दाखवत नाही? का राम भोगलेंची स्टोरी आपण दाखवत नाही? का DSKची स्टोरी आपण दाखवत नाही? कळू देत ना, मुलांना कळू देत की बाबा मला जे माझे घरचे सांगतायत की हे आपल्याकडून शक्य नाही, ते चूक आहे. बरोबर आहे. बरोबर हे आहे. शक्य आहे आणि ते करून दाखवलंय. कित्येक मराठी लोकांनी करून दाखवलंय. कित्येक मराठी लोकांना हे माहित पण नसेल की क्विक हिल ही कंपनी पण मराठी माणसाची आहे. पण चित्रपट खूप मोठं माध्यम आहे खरं चित्रपट खूप मोठं परिवर्तनासाठी. माध्यम आहे. एक 4 बायोपिक येऊ देत, 4 बायोपिक येऊ देत मराठी माणसाच्या मराठी उद्योगपतींवरती, बघ किती चित्र लगेच चेंज होतं. बरोबर. आपण म्हणतो ना चक दे इंडिया आला आणि त्याच्यानंतर आपण वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप जिंकला. हो हो. त्याच्यानंतर दंगल नंतर पण खूप हा, फरक दंगल पडला. नंतर पण खूप फरक पडला. खूप इन्फ्लुएन्शियल माध्यम आहे. मग का मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी डिरेक्टर्स, मराठी प्रोड्युसर्स, मराठी रायटर्स हे या आशयाचे मूवीज बनवत नाहीयेत, जेव्हा की आपल्याकडे उदाहरणं आहेत? माझ्या मते सबसिडीतून मिळणाऱ्या अमाऊंट मध्ये ते बसत नसावं म्हणून असं मला वाटतं. मराठी तरुण पिढीने कोणता किंवा कुणाचा आदर्श ठेवायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मराठी तरुण पिढीने ना, हे आत्ता जे मी आत्ता नावं घेतली ना, या लोकांचा आदर्श ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा की मराठी तरुणांपुढे मुळात आदर्श काय बनतोय, हे काका, दादा, भाऊ, म्हणजे माणसाला जर श्रीमंत व्हायचं, पैसा कमवायचा, मोठं व्हायचं, तर हेच क्षेत्र दिसतं. असंच होत आहेत. खंडणी गोळा करा किंवा काहीतरी राजकीय नेत्याच्या पाठी म्हणजे त्याच्या सोबत सोबत चाला, ते तशा ह्याच्यातच मोठं व्हायचं. आई गं. मग मला एक सांग, सुदर्शन घुले हा एक खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे. नाव ऐकलंय तू कधी? नाव ऐकलंय पण इंडस्ट्रियलिस्ट ओके. नाही. जयराम चाटे खूप मोठा रिअल इस्टेट बिझनेस टायकून आहे. ऐकलंय? नाही. ही नावं कोणती आहेत माहिती आहे? ही नावं आहेत
संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालं हो, सरपंच. सरपंच, त्याचे हे आरोपी आहेत आणि ते आता जेलमध्ये आहेत. आणि हे का घडलं, का मी आधी जे बोललो त्यांच्याबद्दल ते खरं होऊ शकलं नाही, कारण मुळात त्यांनी त्यांच्या आयुष्यात आदर्शच चुकीचा ठेवला, किंवा कदाचित तोच आदर्श त्यांच्या समोर आला, त्यांची चूक नाही काही. त्यांना वाटलं आपल्याला कर्तृत्व दाखवायचं, टार्गेट पूर्ण करायचं, म्हणजे या माणसाला संपवावं लागेल. त्यांच्यासमोर आदर्श मुळात हा उभा राहू शकला असता की बिझनेस करून सुद्धा आपल्याला मोठं होऊ शकता येतं, आपल्याला व्यवसाय करून सुद्धा, आपल्याला एखादी इंडस्ट्री उभी करून सुद्धा, आपल्याला काहीतरी चांगलं काम करून सुद्धा पैसे कमवता येऊ शकतात. हा मुळात आदर्शच तिथे तयार होत नाहीये. कष्ट करून पण कष्ट करून फॉर्च्युनर पुढे घेता येते. तो आदर्शच तयार होत नाहीये. म्हणजे उगीच खूपच शॅलो असा माज येतोय, ज्याला काही बेस नाही, ज्याला काही अर्थ बरोबर. नाही. म्हणजे कशाचा माज करताय तुम्ही? जोपर्यंत तुम्ही खरंच या सगळ्या लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तो माज करायचा अधिकार नाही. कोणाची तरी चाकरी करून तुम्ही गर्व बाळगणं, त्याच्यात माज नाही. नाही, यावरून मला एक आठवलं, एक खेडेगाव आहे जिथे ते गाव ना विधवांचं गाव म्हणून ओळखलं जातं. कारण तिथून हायवे गेला, त्यांनी जमिनी विकल्या, खूप पैसा आला, तो हवा तसा उधळला, आणि मग नंतर अशीच ही हाणामारी सुरू झाली आणि त्या गावातले पुरुष संपले. म्हणजे हायवे बांधल्याने विकास होतो, पण कुणाचा, हा पण खरं एक प्रश्न आहे. कारण तो आलेल्या पैशाचं करायचं काय ना, हा, हे ज्ञानच मुळात आपल्याकडे दिलं जात नाही. नियोजन कसं नियोजन करायचं. कसं करायचं. आपण या चर्चेच्या या टप्प्यापर्यंत आपण मराठी माणसांच्या ह्या उदासीनतेचा शोध घेताना बऱ्याच गोष्टींचा दाखला तुम्ही दिलात. मग ते ऐतिहासिक असतील किंवा राजकीय असतील, सामाजिक असतील. पण मला आता एकदम एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. लग्न संस्था किती कारणीभूत आहेत? नाही, मला तर वाटतं लग्न संस्था 70% या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. कशा? कारण आता प्रॉब्लेम काय ना, आपण थोडंसं लग्न संस्थेच्या अलीकडचा थोडासा विचार करू की आपली जी कुटुंब व्यवस्था आहे, तर आपल्याकडे डिनर टेबल डिस्कशन्स काय होतात, की आधी बघू ते हे जे सक्सेसफुल कम्युनिटीज आहेत त्यांचे डिनर टेबल डिस्कशन्स काय होतात, की बाबा आज हे स्टॉक्स इतके या ठिकाणी गेले, ते तिकडे गेलेत, हे नवीन आता काहीतरी ऑपॉर्च्युनिटी भारतामध्ये येते, त्याच्यातून बहुत पैसा मिलेगा आणि मग तिथे आपलं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे वगैरे, हे सगळे डिस्कशन्स असतात. किंवा त्याने दिवसभरात त्याच्या केलेल्या चुका किंवा बरोबर काही असेल. आपले डिनर टेबल डिस्कशन्स काय असतात, की एकतर मग राऊत काय बोलले आणि या सगळ्यांच्या मागे कसे पवार होते, किंवा मग दिवस कसा गेला, अभ्यास चांगला गेला की नाही, मग चांगली नोकरी आपल्याला बघायची आहे, मगच चांगलं स्थळ मिळेल, हे सगळे डिस्कशन्स असतात. इव्हन कम्युनिटी गॅदरिंग्स पण जेव्हा होतात तेव्हा सुद्धा सहज असं हेच विचारलं, हेच क्वेश्चन्स असतात, की बाबा तुझं पॅकेज काय. म्हणजे हा जो पॅकेज गोष्ट डोक्यात बसलेली आहे ना इतकी, म्हणजे हे कोणी विचारलं तुझा व्यवसाय काय आहे किंवा तुझा टर्नओव्हर काय आहे, हे डोक्यातच नाही आपला. आपण हे विचारतो की पॅकेज काय. मग तो समोरचा अर्णव म्हणतो की माझं 10 लाखाचं पॅकेज आहे, की हे खुश. मग या काकू लगेच दाखवतात, हे बघ आमची छबू है ना, ही पण आता लग्नाची आहे, डबल ग्रॅज्युएट आहे. तिथे लगेच ते स्थळ पुढे केलं जातं. तो ज्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीचा मालक जर मराठी असेल, हे ती छबू त्या मालकाला नाही देणार. कारण बाबा उद्या जर बिझनेस डाऊन झाला तर काय करणार. हा तर लगेच दुसरीकडे जॉब शोधेल, दुसरीकडे चालला जाईल. हा जर बँकरप्ट झाला तर मग काय होणार छबूचं. बरोबर. अरे पण काय हरकत आहे, जर काही काळ ती घर सांभाळेल ना. डबल ग्रॅज्युएट केलंय ना तुम्ही तिला, बरोबर. कायसाठी केलंय. काही काळ तिने जर घर चालवलं, हा पुन्हा उभा राहील ना. बरोबर. एकदा जर त्यांनी करून दाखवलंय, दुसऱ्यांदाही करून दाखवणार. थोडा विश्वास तर ठेवा. नाही, आणि होतं ना की शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत, पण मग आता हे जे जॉब जात आहेत, अचानक 20,000 गेले, 12,000 जॉब गेले, जातातच आहेत ना आयटी इंडस्ट्रीमध्ये AI आल्यापासून. मग आता काय. नाही, आता प्रॉब्लेम हा आहे ना की आपल्याकडे प्लॅन बी नसतो कधी. आपला एकच प्लॅन असतो की आपल्याला इंजिनिअरिंग, मॅक्झिमम इंजिनिअरिंग करायचं, त्याच्यानंतर मग दुसरे करिअर्स तर आपल्याला माहितीच नसतात. या चॅनलवर आपण ते पण करणार आहे की कोणते कोणते करिअर, तुम्हाला नोकरीच करायची ना, मग अजून कोणते करिअर्स असू शकतात ते पण आपण डिस्कस करू. करिअर एकच माहिती असतं, प्लॅन बी रेडी नसतो. आणि कसं आहे ना, प्लॅन बी रेडी करायचा प्रयत्न जरी काही केला कोणी,
मी असे कित्येक लोक ओळखतो की जसं मी आधी म्हणलं, प्रत्येक मराठी माणूस ना कधी तरी बिझनेसचा प्रयत्न करतो. मी कित्येक असे लोक बघतो की जे नोकरी करत होते आणि त्यांनी आयुष्यात बिझनेस करायचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न करायच्या सुरुवातीलाच घरातून विरोध झाला. ती बायकोच आधी म्हणायला लागते की तुम्ही जर तुमचं नोकरी सोडून हे करत बसलात, मुलांच्या शिक्षणाचं कसं होणार, घर कसं चालणार, आपले EMI कसे फेडले जाणार. मग त्याच्यात ती धमक असून, त्याच्यात ती इच्छाशक्ती असून सुद्धा त्याला ते सगळं सोडून इकडे पुन्हा त्या नोकरीमध्ये मरावं लागतं. माझी बायको पंजाबी आहे आणि जेव्हा कोविडमध्ये मला काही काळासाठी जॉबकडे वळावं लागलं, शी वॉज द फर्स्ट पर्सन की जी मला म्हणली की मला तुला जॉब करताना नाही बघायचं आहे. बापरे. जेव्हा घरातली स्त्री हे मोटिवेशन देते ना, तेव्हाच माणूस काहीतरी मोठा विचार करू शकतो. पण ती स्त्री जर हे म्हणत असेल की तुम्ही काय आम्हाला सगळं बरबाद करून ठेवणार आहे, ह्याच्यात काही खरं नाहीये, असले काही धंदे काही सगळेच काही अंबानी होत नसतात, हे जर विचारसरणी ठेवणारी ती स्त्री असेल, तर तो माणूस कसा मोठा होईल, कसा उद्योगधंदा करेल, कसा पुढे जाईल. ते स्वप्नात पण श्रीमंत व्हायची स्वप्न पडत नाहीत स्वप्न आपल्याला. पडत नाहीत. आणि पडले तर घरूनच विरोध होतो. हो. म्हणजे कितीतरी लोक असे मी पाहिली आहेत की ज्यांचे आयडियाज पण चांगल्या होत्या, सगळं होतं, पण तो घरूनच सपोर्ट नाही मिळाला. आणि हे खूप महत्वाचं असतं माहिती का, घरच्यांनी पाठीशी उभं राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्याही माणसासाठी पुढे जायसाठी. आणि तुमचा आजकाल फक्त एका जॉबमध्ये तुमचं घर चालत नाही नाही. चालत. आणि तेच इन्फोसिस नारायण मूर्तींनी, आणि गंमत बघा, नारायण मूर्तींची बायको मराठी आहे, मराठी आहे, सुधा मूर्ती. सुधा मूर्ती मराठी आहेत. नारायण मूर्तींनी जेव्हा स्वतःचा जॉब सोडून त्यांनी हा विचार मांडला की मला माझी कंपनी सुरू करायची आहे, ती पुढे न्यायची आहे, तेव्हा सुधा मूर्तींनी काय केलं की माझे हे सगळे जे काही ज्वेलरीज वगैरे आहेत, जे माझे दागिने आहेत, ते सगळे घेऊन टाका, ते मोडा, मी तुम्हाला 1 वर्ष देते, 1 वर्ष पूर्ण घर मी सांभाळते, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे फोकस करा. म्हणून इन्फोसिस बनलंय. का महाराष्ट्रात इन्फोसिस बनवू शकत नाहीये? त्याचं कारण हे, कारण ते घरातून जो सपोर्ट पाहिजे ना, की जा पुढे. जर ती छबू म्हणली ना की ठीक आहे आई, तू काळजी नको करू, मी सांभाळून घेईल, त्यांना करू देत बिझनेस, 1 वर्ष मी बघेल, 2 वर्ष मी बघेल, मी घर चालवेल, तिथे काटकसर करू. पण ते नाही होत. ते आपल्याला ते म्हणतो ना की इन्स्टंट कम्फर्ट जो मिळतोय ना, त्याच्यात आपण पटकन सुखी त्याच्यात होतो. आपण पटकन सुखी होऊन जातो आणि तेच आपलं वाटतं एवढं पुरेसं आहे आपल्यासाठी. सॅटिस्फाय खूप लवकर होतो होऊन माणूस. जातो आपण. समाधानी नाही झालं पाहिजे माणसाने. ते काय झालं ना, सोमवार ते शुक्रवारची नोकरी, शनिवार रविवार कुठेतरी सुट्टी. हॉलिडेला जाणं किंवा पार्टी करणं इतकंच राहिलंय. कसं आहे, आणि त्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो. वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो. आणि मग नंतर होतं एखादा कोविड येतो, एखादं रिसेशन येतं, आणि मग तुम्ही हे पण जे ताळमेळ वेळापत्रक बांधलंय ते पण कोसळतं. मग आपण हा विचार केला पाहिजे की हे ज्या काही सक्सेसफुल कम्युनिटीज आपण बघतो ना, त्यांची लग्न संस्था कशा पद्धतीने वर्क करते. माझे जेवढे गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी हे फ्रेंड्स आहेत, त्यांच्यामध्ये ते जर मुलगा नोकरी करत असेल तर मुलगी देत नाहीत. त्यांना हवं असतं की तो बिझनेस करणारा असावा, तरच मोठा होईल ना, बरोबर, तरच पोटेन्शियल आहे की पुढे जाऊन काहीतरी श्रीमंत व्हायचे चान्सेस कुठे आहेत, जेव्हा बिझनेस करत असेल. बरोबर. आणि आपल्याकडे पूर्ण उलट आहे. जोपर्यंत हा माइंडसेट शिफ्ट होत नाही, आणि याच्यामध्ये मला हे सांगायचंय, मी हे पालकांशी बोलणारच नाही आता, मला हे पालकांना सांगायचं नाही, मला हे त्या मुलींना सांगायचंय. तुम्ही दिलासा द्या, तुम्ही भरोसा द्या घरच्यांना, किंवा मी हँडल करून घेईल, पण मला तो मराठी मुलगा जो हवाय तो बिझनेस करणार हवाय. बरोबर. तुम्ही हट्ट करा की मला मराठी बिझनेसमॅनशी लग्न करायचं आहे. आपली शिक्षण संस्था अशा पद्धतीने डिझाईन झाली असं वाटतं का तुम्हाला कुठे, की एक तर आपण हे म्हणतो अगदी सर्रास की अरे ते काय शिकवलं जातं, त्याचा काय उपयोग होतो हे लहान मुलांना माहित नसतं. म्हणजे ना थिअरीवर भर खूप आहे. जेव्हा आपण शालेय जीवनात असतो ना, थिअरीवर इतका भर आहे. आणि काही असतात काही शाळांमध्ये कार्यानुभव, मूल्य शिक्षण, ह्याच्यात काहीच शिकवलं नाही जात. म्हणजे कार्यानुभव मध्ये कागदाच्या होड्या करायला शिकवतात किंवा चॉकलेटच्या रॅपरच्या तोरणं बनवा, पण मग कार्यानुभव मध्ये तुम्ही शेतीचा अनुभव द्या. कारण आम्ही कितीतरी जण असे बघतोय की ज्यांची शेती आहे स्वतःची, मेहनत करायची तयारी नाही,
त्यामुळे कुठेतरी 10-20-30 हजाराची नोकरी करायची आणि ते शेत दुसऱ्या कोणाला तरी चालवायला द्यायचं. जेव्हा की आता शेती तशी नाही राहिलीये. आता इतकं पुढारलेलं आहे सगळं, पण नाही, तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, पण अजून वाटतं की आपल्याला खुरपं आणि कुदळ घेऊनच शेती करायची आहे. आता याच्यामध्ये जे बोलता बोलता आता शेतकरींबद्दल आपला विषय निघाला ना, इव्हन आपले शेतकरी सुद्धा मॉडर्न शेती नाही करत आहेत. नाही करत. ते अजूनही त्या ट्रेडिशनल वेवरच चालल्यात. माझा एक गुजराती फ्रेंड होता, तर त्यांनी एक अक्षरशः ओसाड जमीन विकत घेतली अगदी स्वस्तामध्ये, त्याच्यातला सगळा मुरुम काढला, तो मुरुम त्याने विकला. त्याच कॉस्टमध्ये त्यांनी चांगली माती आणली, तो जो खड्डा केला होता तो सगळा चांगल्या मातीने बुजवला आणि तिथे शेती केली. स्वस्तात बागायती जमीन त्याला मिळाली. हे जे असतं ना, हे हे लॅटरल थिंकिंग आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स जे आहेत ना, ती क्रिएटिव्हिटी आहे ना, बिझनेस क्रिएटिव्हिटी, ती आणणं गरजेचं आहे. ती कुठेतरी लॅकिंग आहे. जुगाड करणं, जुगाडू कमलेश आहेत आपल्याकडे, पण ते एक्झिक्युशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला वाटतं ना, या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत मराठी सगळ्या तरुण पिढीसाठी आणि बिझनेसमॅनसाठी. आयडिया, एक्झिक्युशन आणि एक्सपान्शन, ही त्रिसूत्री जर तुम्ही फॉलो केली, फक्त आयडिया आहे काही कामाची नाही, एक्झिक्यूट करताय पण ते स्केलेबल ठेवत नाहीये तरी पण काही उपयोग नाही, तिथेच राहणार तुम्ही. थर्ड एक्सपान्शन पण झालं पाहिजे. सो आयडिया, एक्झिक्युशन, एक्सपान्शन, हे 3 आपण अचीव्ह करू शकतोय की नाही, आणि त्या 3 गोष्टींसाठी आपण रोज कोणती ऍक्शन घेतोय तो ती चेकलिस्ट ठेवायची की बाबा एक्सपान्शन रिलेटेड आपण आज काय केलं, एक्झिक्युशन रिलेटेड आपण आज काय केलं, त्या आयडियासाठी आपण आज काय केलं, हे चेकलिस्ट ठेवली ना, काही अवघड नाहीये. एक्सपान्शन यामुळे होत नाही का असं वाटतं तुला? म्हणजे जे मी बघितलं त्यावरून मला वाटतं की मराठी माणूस काहीतरी धंदा सुरू करतो, कुठलाही असो तो, मी अगदी चहाचं दुकान नाही म्हणत आहे, कुठल्याही प्रकारचा धंदा असेल, एकतर तो स्वयंप्रेरणेतून केला असेल याची शक्यता खूप कमी. त्याने चहाचं दुकान टाकलंय ना, मग त्याच्याच समोर तो दुसरं चहाचं दुकान टाकणार. म्हणजे एक तर ह्याचा अभ्यास नाही की 3-4 महिने बसून अभ्यास केला त्याचे रोजचे किती चहा जात आहेत, मग आपण इथे करणं शक्य आहे का? म्हणजे एकतर कॉपी करणं, बिझनेस कॉपी करून करता येतो, अरे पण कुठे, ते पण बघावं लागतं ना. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळंच स्वतः करायचंय. म्हणजे चहा पण मीच बनवणार, चहाचे पेले पण मीच घासणार, काउंटरवर पण मीच बसणार, चहा नेऊन पण मीच देणार. मग तुम्ही जर तुमची पूर्ण शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता स्वतःच सगळं करण्यात घालवली, कोणावर विश्वासच नाही ठेवला, तर एक्सपान्शन करायला तुमच्या मेंदूला वेळ कधी मिळणार आहे? राईट. टीम हँडलिंग हे कुठेतरी आपलं राहून जात आहे. आता याच्यामध्ये बघ, माइंडसेट बद्दल मी जे बोलतोय ना, की खूप रुजलेलं आहे मनामध्ये. मराठी माणूस जेव्हा चला आता आपण बिझनेस करू हे जेव्हा बोलायला बसतो की आता आपल्याला बिझनेस करायचा आहे, सगळ्यात आधी त्याच्या डोक्यात येतं हॉटेल काढू. कारण मला चहा चांगला बनवता येतो, नाही चहा चांगला येतो, किंवा पोहे जे चांगले, जे काय असेल असेल ते. ते हो, आपण हो. हॉटेल काढू. हे किती रुजलंय की आता तुझ्या प्रश्नामध्ये पण, उदाहरणामध्ये पण हॉटेल होतं. हो, सो ट्रू. राईट. कारण तेच येतंय, आपण तेच आहे. वडापावचं गाडी टाकतो, टाकू, ते मग चुलीवरचं असेल, गॅसवरचं असेल, कशावरचंही असेल, पण ते काहीतरी आपण हॉटेल, रेस्टॉरंट, बिझनेस म्हटलं की हेच डोक्यात येतं आपल्या. का नाही असं काहीतरी व्हरायटी? का ओला आपल्या डोक्यात नाही आलं, का फ्लिपकार्ट आपल्या डोक्यात नाहीयेत, का व्हॉट्सअप आपल्या डोक्यात नाहीयेत, का तो पण बिझनेस असू शकतो हे आपल्या डोक्यात नाही, का बायजूस आपण नाही बनवत, का फिजिक्सवाला आपण नाही बनवत आहे? आणि याच्यासाठी फंडिंग जास्त नव्हतं वापरलेलं त्यांनी, ते तर आधी युट्यूबर होते. बायजूसनी 1 लाखामध्ये त्याचं सगळं एम्पायर सुरू केलं, केलं हो. होतं. फर्स्ट युनिकॉर्न कंपनी झाली. फिजिक्सवाल्याने युट्यूब वरून सुरू केलं होतं. बरोबर ना. कसं आहे ना की तेवढं तुमचं तुम्हाला तेवढं माइंड ओपन ठेवावं लागणार आहे की बिझनेस म्हणजे फक्त हेच नसतं. मी मध्ये एक व्हिडिओ बघत होतो, त्याच्यात एक इतकं छान त्या बिझनेसमॅननी सांगितलं की खरा पैसा कमवायचा जर असेल ना तुम्हाला बिझनेसमधून, तर जे सगळ्यात बोरिंग व्यवसाय आहेत तिथे सगळ्यात जास्त पैसा आहे. किती मराठी लोक ज्यांना बिझनेस करायचा आहे ते एवढा रिसर्च करत असतील की कोणते कोणते बिझनेस करता येऊ शकतात, तेवढ्याच डोक्यात येतं. एकतर आपण हॉटेल टाकू, नाहीतर काहीतरी क्लासेस वगैरे सुरू करू, किंवा किराणा दुकान टाकू, किंवा स्टेशनरीचं दुकान टाकू, हे असंच काहीतरी डोक्यामध्ये येतं. सुरतवरून साड्या आणू, कपड्यांचं दुकान सुरू करू, हेच सगळे आहेत. त्याच्या पलीकडे पण बिझनेसेस आहेत. मग असं होतंय का की आपण अशा लोकांच्या वेढ्यात आहोत ना, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फॅमिलीतून सपोर्ट नाही, मित्रपरिवारातून नाही, समाजातून नाही,
की बुद्धीच चालत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता तेव्हा तुम्हाला इतकं फ्रीडम मिळतं, क्रिएटिव्हली म्हणते मी, की मग ते तिथे सुचतं. असं का होतं? म्हणजे ह्याच भूमीतून आपण बघितलंय ना की किर्लोस्करांसारखे उद्योगपती एवढे चांगले, गरवारेंसारखे उद्योगपती आलेत. मग आता काय होतंय? आता कुठे नडलंय घोडं? नाही, ते आता अगदी बरोबर पॉइंट येतो की जे एक एक्झिक्युशन फ्रीडम मिळतं ना हा हा तिथे, की तुला हवं ते कर. बिंदास्त. तुझे काय आयडियाज असतील त्या सगळ्या पेपरवर मांड, त्याचं एक्झिक्यूट करून बघ. हे जे फ्रीडम मिळतं ना एक, ते फ्रीडम आपल्याकडे इथे नाही मिळत. तर याच्यामध्ये कुठेतरी ना राजकीय उदासीनता पण आहे. आणि ती उदासीनता कशी म्हणजे आपला एक्सपांड तर होऊ देत नाही, मराठी बिझनेसेसला सपोर्टिव्ह ती नाहीये. म्हणजे कितीतरी असे बिझनेसेस आहेत की जे गुजरातमध्ये इस्टॅब्लिश करणं सोपं आहे, कारण त्यांनी त्यांच्या पॉलिसीज इतक्या फेवरेबल करून ठेवलेल्या आहेत बिझनेसेससाठी. पण तसं ते महाराष्ट्रात नाहीये. पण याचा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे लक्षात येत नाहीये की त्याच्यामुळे त्यांची स्वप्न पण पूर्ण होतात. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचं स्वप्न काय आहे की आपला एक प्रधानमंत्री झाला पाहिजे, मराठी प्रधानमंत्री तुम्हाला पाहिजे, मराठी प्राईम मिनिस्टर पाहिजे. पण मग तुम्ही मराठी प्राईम मिनिस्टर व्हायसाठी तुम्ही तुमचा अदानी तयार केलाय का? कसं होणार? कारण पूर्ण जगाला आता कळून चुकलंय की ऍक्च्युली गव्हर्नमेंट जे आहेत, ऍक्च्युली देश जे आहेत ते बिझनेस हाऊसेस चालवतात. बरोबर. कुठल्याही देशाचे. मग जर महाराष्ट्रात तुम्ही तुमचा अदानी अंबानी तयार करत नाहीये किंवा होऊ देत नाहीये, तर तुम्ही त्या पदापर्यंत कसं पोहोचणार? तुम्हालाही एक्सपांड व्हायसाठी हे गरजेचं आहे. तुम्ही काय करता की जिथे बिझनेसेस तुम्हाला दिसत आहेत तिथे मग तुम्ही त्यांचा वापर फक्त खंडणीसाठी खंडणीसाठी. जेव्हा की त्यांना ग्रो व्हायसाठी सपोर्ट करा, ते तुम्हाला ग्रो व्हायसाठी सपोर्ट करते. 100% ते तुमच्याच पार्टीला सपोर्ट. एक्झॅक्टली. कसा हा माइंडसेट पूर्ण सगळीकडे पसरलाय की इव्हन इव्हन हिंदी मूवीज आपण बघतो त्यामध्ये जो एखादा करप्ट अधिकारी दाखवला जातो किंवा एखादा करप्ट पोलिसमन दाखवला जातो किंवा एखादा करप्ट राजकारणी दाखवला जातो, विलन राजकारणी दाखवला जातो, त्यांचे सगळ्यांचे नावं तुम्ही मराठी दाखवणार. आणि जेव्हा आपण एखादा इंडस्ट्रियलिस्ट दाखवायची वेळ येते तेव्हा मग ओबेरॉय, मल्होत्रा, खन्ना, कपूर. आणि त्याच्यात त्यांचं पण चूक नाही, कारण ते आहे, ते सत्य आहे. आपल्या पण डोक्यात बिझनेस आल्यानंतर, बिझनेसमन्स किंवा बिझनेस हाऊसेस आल्यानंतर हीच आडनावं येतात, कारण आपण ते तयारच नाही केलं. जाधव इंडस्ट्रीज, भोसले एम्पायर, पवार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, हे असं का नाही ऐकायला मिळत आहे? बिझनेस टायकून शिंदे नाही होत, नाही ऐकायला मिळत आहे. तुम्ही बनवा ना, तुम्ही पॉलिसीज अशा तयार करा की महाराष्ट्रामध्ये हे असे बिझनेस हाऊसेस तयार होतील की जे महाराष्ट्रात नाही किंवा इव्हन भारतातल्या पण बिझनेस हाऊसेसशी नाही, तर जगाच्या पाठीवरती जे मोठे मोठे बिझनेस हाऊसेस आहेत त्यांच्याशी टक्कर घेतात ना. अंबानी, अदानी हे म्हणजे जागतिक लेवलवर फाईट करतायत. त्यांचं गेम तिथे चालू आहे. त्याचा पत्ताच नाही आपल्याला. हो ना, त्याचा पत्ताच नाही आपल्याला. आपण आपल्या शहरात आपण सगळ्यात श्रीमंत नाहीये. मग तिथून पुढे जाऊन आपण राज्याचा कधी विचार करणार, राष्ट्राचा कधी विचार करणार आणि आंतरराष्ट्राचा कधी विचार करणार? पण हे खरं आहे, म्हणजे मराठी माणसाच्या नावाने इंडस्ट्री नसणं हे दुःखदायी तर आहेच. पण याचं कारण असं आहे का की ते एक म्हणतात ना की देव एकदा एकाला वरदान देतो, देवाकडे तो वरदान मागतो की सांग काय हवंय तुला. हा विचार करायला लागतो. मग देव त्याला सांगतोय बघ तुला जे मिळेल ना त्याच्यात दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. मग हा काय म्हणतो की ठीक आहे, मग माझा एक हात तोड, शेजाऱ्याचे दोन हात तुटतील. ह्या विचारामुळे आहोत का आपण मागे? नाही, ते तर म्हणजे आहे माहिती का की माझं वाईट झालं तरी चालेल पण तुझं चांगलं नाही होत. नवरा मेला तरी चालेल, सवत रणकी झाली पाहिजे, तशातला भाग आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये ना आपल्याला कळत नाहीये की आपण समोरच्याचं जेवढं नुकसान करतोय त्याच्यापेक्षा जास्त आपण स्वतःचं नुकसान करतोय आणि कलेक्टिव्हली कोणीच मोठं होत नाही. पण हे आता बदलणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीचं हे मिशन आहे, त्याच्यासाठीचा हा प्रण आहे की बाबा आता जागं करणं गरजेचं आहे. कारण एक वेळ अशी येईल ना, तुमच्या राज्यात काय पॉलिसीज होतील, तुमच्या राज्यात काय
चालेल आणि काय चालणार नाही, तुमच्या राज्यात तुम्ही कसे राहताल ही बाहेरची लोक ठरवतील. हो. तुमच्याकडे तो अधिकार पण राहणार नाही की तुमच्या राज्यात तुम्ही काय करायचं. मग ती वेळ आणायची एक आपल्याला, नाही, आणि ती आली ना. आलीच. ती आपण मुंबईमध्ये पण पाहिली, ती आपण वेगळ्या वेगळ्या काही पॉकेट्समध्ये आता बघतोय. मग ते आता पूर्ण राज्यासाठी करून टाकायचं आहे का? ते जर होऊ द्यायचं नसेल तर आत्ताच आपल्याला एकत्र येणं, एकमेकांना सपोर्ट करणं, एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, बिझनेसेसला फायनान्शियली सपोर्ट करणं, मॉरली सपोर्ट करणं, हे सगळं करावं लागणार. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण जेव्हा आता बघतोय की बिझनेसमन, मग मराठी असो, गुजराती, मारवाडी, पंजाबी आणि कोणी, ह्याच्यात मराठी माणूस नेमकं चुकतो कुठे? व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये नेमकं मराठी माणूस कुठे चुकतोय? काय सांगतो तुमचा अभ्यास? आता मी माझं एक लहानपणीचं उदाहरण देतो. मी लहान असताना आमच्या कॉलनीमध्ये, तेव्हा तर काही आपल्याला कळत नसतं हे मराठी वगैरे हे नाही. सगळ्या गोष्टी. आमच्या कॉलनीमध्ये 2-3 दुकानं होती. त्यामध्ये एक मराठी काकांचं एक किराणा दुकान होतं, आणि एक आय थिंक देवर राजस्थानीज और मारवाडीज, आय डोंट नो एक्झॅक्टली, बट दे वर नॉट मराठी पीपल. मी जेव्हा या काकांकडे दुकानात गेलो आणि मला बघायचं होतं, मी लहान आहे, म्हणजे किती हार्डली 6-7 वर्षांचा असेल, नाही, थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये होतो त्यावेळेस. त्या दुकानात गेलो. त्या दुकानामध्ये मला काहीतरी चॉकलेट का काहीतरी घ्यायचं होतं आणि मी बघत होतो. थोडा जास्त वेळ लागला बघण्यामध्ये, डिसाईड करण्यामध्ये की नेमकं घ्यायचं काय. तर ते चिडले माझ्यावर. 6-7 काय वर्षाच्या मुलावर. काय एवढा वेळ लावलाय, नाही कशाला उभा आहे इतक्या वेळ, काही घ्यायचं असेल तर ठीक आहे, नाही तर जा. तर असं बोलल्यानंतर तेच मी जेव्हा त्या दुसऱ्या दुकानात गेलो, तिथे त्यांनी मला हवा तेवढा वेळ दिला. मी हवं ते चॉकलेट पण घेतलं, जे काय मला पाहिजे होतं ते पण घेतलं. त्यांनी सोबत एक नवीन काहीतरी, त्याच्याकडे नवीन चॉकलेट आलं होतं, ते पण मला दिलं की हे ट्राय करून बघ. मी खुश, एकावर एक फ्री. तिथं मराठी माणसाला पाहिजेच असतात जगात कुठेही गेला तरी. तर मी खुश की या काकांनी आपल्याला एकावर एक फ्री दिलं. मला तो मराठी अभिमान वगैरे काय तेव्हा काही संबंध नव्हता. तेव्हापासून मी काही आणायचं असेल तर मी तर दुसऱ्या दुकानात जायला लागलो. भले ते मग किती लांब असलं तरी. घरच्यांच्या मागे लागायला लागलो. तुम्हाला काही आणायचं असेल, घरातलं किराणा भरायचा असेल, त्यांच्याकडे जा. तो स्वभाव आहे ना, तो आपला कुठेतरी चुकतोय. मी जॉब पण केला, मराठी बॉस पण पाहिला, गुजराती बॉस पण पाहिला. काय फरक वाटला? मराठी बॉस ना खूप मायक्रो मॅनेजमेंट मध्ये जातो. छोटी छोटी गोष्ट की बाबा A4 साईज पेपरच्या त्या रिम मध्ये 500 पेपर असतील तर ते प्रत्येक पेपरचा हा पेपर कुठे वापरला गेला, आणि तो पेपर कुठे वापरला गेला, आणि तो पेपर कुठे वापरला गेला, इतकं अगदी मायन्यूट. म्हणजे 10 रुपये पण हे इकडे कशाला खर्च झाले आणि ते तिकडे कशाला खर्च झाले. आणि तेच जो गुजराती बॉस असतो एवढं मायक्रो मॅनेज कधी करत नाही. ऍट द इयर एंड मला माझं प्रॉफिट अँड लॉस शीटमध्ये जर मला प्रॉफिट दिसत असेल, दॅट्स इट. हा माणूस जो मी अपॉइंट करून दिलाय तो मला वर्षाच्या शेवटी इतकं प्रॉफिट करून देतोय, माझं काम तिथे संपलं. आता मला हे बघायचंय की मी अजून कसे माझं एक्सपान्शन करेल बिझनेसचं, अजून अशी कशी लोक आणेल की जे मला प्रॉफिट मिळवून देतील. म्हणजे हे असं झालं, काय झालं ते मायक्रो मॅनेजमेंट मध्ये गेल्यामुळे आणि तुमच्या एका एम्प्लॉईला तुम्ही 1-1 रुपयाचा हिशोब विचारल्यामुळे तो काय म्हणाला, माझा 5 टायमिंग आहे ना, मी निघालो. पण ह्याला जेव्हा तुम्ही 10,000चं बिल लावता आणि तो तुम्हाला एका शब्दाने विचारत नाही, मग तुम्ही तयार असता त्याच्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत राबायला. हा फरक आहे ना. एक्झॅक्टली. आणि त्याचा वेळ किती चाललाय, तुम्ही तुमचे रिसोर्सेस चुकीच्या ठिकाणी वापरताय. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही एक्सपान्शन कडे लक्ष द्या. बरोबर. तुम्ही हा विचार करा की मला अजून कसं माझ्या बिझनेसेसचे अजून कसे आउटलेट्स निर्माण करता येतील, अजून असे कसे लोक आणता येतील की जे मला मॅक्झिमम प्रॉफिट मिळवून देतील, माझा ब्रँड कसा तयार होईल. तुम्ही याच्याकडे लक्ष देत नाही. अगदी साधं एखादा म्हणजे मराठी माणूस कुठला बिझनेस जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा तो प्रोसेसेस आणि सिस्टीम्स मध्ये इतका जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन जातो ना की तो मोठे विचारच नाही करू शकत. त्याच्यातच गुरफटून जातो की मला आधी हे परफेक्शन येऊ शकत नाही. तुम्ही इम्प्रुव्हमेंट येते. तुम्ही हळूहळू शिकणार, तुमच्या चुका होणार, तुमच्या एम्प्लॉईज कडून चुका होणार, हळूहळू तुम्ही शिकत जाणार, हळूहळू तुम्ही मोठे होणार. ते नाही मला सगळं परफेक्ट पाहिजे. मग असं जर असेल तर तुम्ही मुळात तर सुरूच करू शकत. बरोबर. परफेक्शन मध्ये तुम्ही सुरूच करू शकत नाही. आणि तो मुळात प्रॉब्लेम आहे मराठी बिझनेसमॅनचा. एक तर मायक्रो मॅनेजमेंट खूप केलं जातं,
त्याच्यानंतर प्रोसेसेस आणि सिस्टीम्समध्येच ते एवढं इनोव्हेशन्स करत बसतात की एक्सपान्शन आणि ब्रँड डेव्हलपमेंटकडे वेळच नाही मिळत. तुम्हाला द्यायचा हात तुमचा तुम्हाला एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते. तुम्हाला तो बनवता आला पाहिजे. बनवता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा देता तेव्हाच तुमच्याकडे येत येतं. असतं. युनिव्हर्स वर्क्स दॅट वे. आपल्याला काय होतं ना, आपण चहा पण एखाद्याला पाजायचा असेल तर ह्याला जर मी 10 रुपयाचा चहा पाजतोय तर ह्याच्याकडून मला किती नंतर किती येतील. नंतर येईल. बरोबर बरोबर. प्रत्येक गोष्टीत आपण म्हणजे नाही, हा. मोबदला बघायला मोबदला बघायला बघतो आपण प्रत्येक गोष्टीत. म्हणजे एखाद्याने आपला चहा पाजला म्हणून आपण त्याला आता चहा पाजायचा, पाजायचा. किंवा आपण जर एखाद्याला जेव घातलं की आपण वाट बघत बसतो, हा हा मला मला कधी जेव कधी घालणार. देतोय. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे नाही जात तुम्ही. बाकी कम्युनिटीज विचार सोडून देतात, नाही. ते दान समजून टाकतात. हो, मला माझं पुण्य मिळालं, विषय संपला. विषय संपला. आपण ते पुण्य त्याच्यातच अडकून मला राहतो. तर म्हणजे इतकं म्हणजे गमतीशीर थोडंसं कॉन्ट्राव्हर्शियली होईल हे, पण मला कधी कधी या गोष्टीचं वाईट वाटतं ना की हजारो करोडचा फ्रॉड करून पळून जाणाऱ्यांमध्ये पण आपण नाहीये. आपल्यावर ईडीची धाड पण नाही पडत. ते पण नाही. ते पण नाही होत. म्हणजे ते कुठेतरी असं म्हणता आलं पाहिजे की आमच्या मामाने असं केलं म्हणजे आमचा 50,000 कोटीचा घोटाळा. फ्रॉड करून आमचे जाधव बसलेत इंग्लंडमध्ये जाऊन, त्यांचा तिथे जाऊन पॉडकास्ट घेतोय आम्ही. नाही, आमचे 500 रुपयाची लाच घेताना पकडले जातात. म्हणजे हे काही जस्टिफाय नाही होऊ नाही, शकत. जस्टिफाय पण खरं आहे हे. म्हणजे आपण श्रीमंतीची ना स्वप्नच नाही बघत. स्वप्नच नाही बघत. तो माइंडसेटच नाही ठेवत आपण. का अशी मनोवृत्ती आहे मराठी माणसाची? हे इतकं असं इन्सिक्युअर का असतो माणूस सतत प्रत्येकाला त्यांना घेऊन? ना त्यांना म्हणजे या बाकी कम्युनिटीजला ना एक गोष्ट कळाली आहे की पैसा ही रोटेशनची गोष्ट आहे, हा, ती साठवून ठेवायची गोष्ट नाही. ते माध्यम आहे, ते साध्य माध्यम नाही. आहे. आणि त्यांचा ते गेलेल्या पैशांवर अडत बसत नाही बरोबर. की ठीक आहे, हे झालं ना, छोड दो आम्ही, आता पुढे जाऊयात, आपण पुढचा विचार करू. इव्हन जे आपण मिठाईचे दुकानं बघतो हो, त्याच्या बाहेर पाण्याचं त्यांनी ओपन टू ऑल करून ठेवलेलं असतं. हो. आपण एखादं मराठी माणसाचं असलं तर आपण तिथे जाऊन त्यांना पाणी विचारलं, पाणी मागितलं, तर ते म्हणतात 10 रुपयाची बॉटल घ्यावी लागेल. हो. मग तेवढंही जर आपण पुण्य कमवत नाहीये तर तुमचं लक कसं वाढणार? तुम्हाला लक कमवावं लागतं आणि ते दिल्याशिवाय कमवता येत नाही. तुम्हाला दात कोरून व्यवसाय करणं तो कधीच मोठा होऊ शकत नाही होऊ नाही. शकत. शक्यच नाहीये ते. तुम्ही जेवढं जास्त लोकांना द्यायचा प्रयत्न करताल ना, तो माइंडसेट असेल ना, तेव्हाच तुम्ही पुढे जाताल. धीरूभाई अंबानी यांनी जेव्हा त्यांचा बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा त्यांनी एक वाक्य वापरलं होतं, मी सक्सेसफुल होईल, मी पुढे जाईल, माझ्यासोबत पूर्ण देश पुढे जाईल. हे त्यांचं विजन. आपलं कसं आहे ना की मी सक्सेसफुल होणार आणि फक्त माझे मुलंच पुढे गेले पाहिजे, माझी पूर्ण कम्युनिटी पुढे गेली पाहिजे, माझा पूर्ण देश पुढे गेला पाहिजे, मी असं काहीतरी करेल की जगासाठी काहीतरी बदल घडून आणेल. ते नाही होत. हे नाही ना. आपण तेवढ्याच संकुचित वृत्तीमध्ये जर राहिलो तर कसं शक्य आहे? नाही. तो माइंडसेट ते आपला सबकॉन्शियस मधून बाहेर काढणं गरजेचं आहे. हे जे प्रॉब्लेमॅटिक कन्सेप्ट आपल्या तयार झालेल्या आहेत ना, त्या आपल्याला सबकॉन्शियस मधून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे या सिरीज मधून, या युट्यूब पॉडकास्टमधून आपल्याला तेच करायचं. तशाच पद्धतीची लोक आपल्याला इथे बोलवायची, बरोबर, की जे या पेजवरती आहेत, या माइंडसेटची आहेत. काही माणसाशी भेटतात की तुम्ही त्यांना ना ह्या गोष्टी कितीही समजावून सांगायचा प्रयत्न करा, नाहीच कळत आपल्या लोकांना. नाही, समजवायसाठी ना म्हणजे त्यांच्यासमोर ना ती उदाहरणं तयार करणं गरजेची आहे. त्यांच्यासमोर एक्झाम्पल्सच नाही आहेत. त्यांच्यासमोरची एक्झाम्पल्स म्हणजे एक तर त्यांचे आई वडील, त्यांचे काका मामा वगैरे, आणि सगळे त्या Friend एकाच circle. माइंडसेटनी ग्रासलेले आहेत. त्याच्यामुळे ते हे म्हणजे बघितलंय मी पण की अशा लोकांची ना उडबस पण तशाच लोकांमध्ये असते. मी पाहिलंय ते की त्यांच्यासमोर जेव्हा हायर फ्रिक्वेन्सी माणसं येतात ना, त्यांना ना ते सहन नाही होत. तसं नाही, ते कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल होतात ती लोक. तोच आपला मुळात प्रॉब्लेम आहे, माहिती का? मराठी की आपण माणसाचा. पैशासोबत कम्फर्टेबल नाही झालो. हा, एखाद्या मराठी माणसाच्या तिजोरीत अचानक जर 1 करोड रुपये आले ना, त्याला झोप नाही लागणार.
कारण तो कम्फर्टेबलच नाहीये. कम्फर्टेबल नाही. त्याला त्याच्यासोबत काय करायचं, म्हणून हे आपण बघतो ना की जे शेते विकली जाते किंवा मग हायवे येतो आणि त्याच्यातून मग पैसे मिळतात आणि मग ते काही वर्षानंतर पुन्हा गरिबीमध्ये चालले जातात. तर मुळशी त्या पॅटर्न. पैशांचं मुळात नेमकं करायचं काय हे माहिती नसतं आणि त्याच्याही पेक्षा तो माज किंवा तो गर्व आड येतो की आपण कोणाला जाऊन विचारायचं कसं. कमीपणा वाटतो. कमीपणा वाटतो. तुमच्याकडे आला ना पैसा, जा एखाद्या गुजराती फ्रेंडकडे जा, एखाद्या मारवाडी फ्रेंडकडे जा, एखाद्या पंजाबी फ्रेंडकडे जा, एखाद्या सिंधी फ्रेंडकडे जा, त्याला सांगा की हे बघ माझ्याकडे इतका पैसा आलेला आहे, तू सांग मी काय करू. घ्या हेल्प. मदत मागण्यात काहीही लाज नाही. माझा एक फ्रेंड आहे, गुजराती फ्रेंड आहे, त्यांनी मला एक इतकी छान गोष्ट सांगितली. तो म्हणे की आमचे विचार असे असतात की आम्हाला जर कोणी येऊन शिवी जरी देऊन गेलं तरी आम्हाला काही वाटत नाही. का? कारण तो काहीतरी देऊन चाललाय ना. ओ शिवी का होईना, काहीतरी देतोय ना, घेऊन थोडी ना चाललाय. वा. काहीतरी शिकायला मिळतंय, पुढचं आपण कोणासोबत तरी वापरू. हा माइंडसेट. आपल्याला शिवी देऊ देत बरं. अरे बापरे, मी तोंड नाही बघणार. आणि मग त्या लूप मध्ये वर्षभर राहतो म्हणजे ते आपण. त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी शोधतात, ते त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बघतात की हा माणूस मला 2 शिव्या शिकून गेला. बरोबर. दे आर नॉट टेकिंग ऑन देअर इगोवर, ते घेत नाहीयेत. ते फक्त एवढं बघतात माझा फायदा झाला ना. म्हणजे मग तुमचा सहवास मॅटर करतो ना ह्या सगळ्यात, की तुम्ही कोणासोबत उडबस करता. एक्झॅक्टली. म्हणजे एक तुम्ही मारवाडी गुजराती माणसाच्या दुकानात गेलात आणि तिथे जर एक 5-6 वर्षाचा जरी मुलगा असेल बसलेला त्या काउंटरवर, तुम्ही त्याचे लँग्वेज बघा. शिताफीने हँडल करतो. तुम्ही म्हणा त्याला की अरे हे तर बाहेर 100 रुपये कमी नाही मिळतं, 1000 रुपये काय, बाहेर तर 900 रुपयामध्ये मिळतं, किंवा मला हे 900 रुपयात दे, 950 मध्ये. तो लगेच एक डायलॉग म्हणेल की नाही हमको 10 रुपये मिळता इसमें. बघितलंय मी. हे पाठ झालंय. हे त्यांच्यावर ते बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळतोय, जो आपल्याकडे पूर्ण उलटा बाळकडू मिळतो. म्हणून ते पुढे जाऊन तो लहानपणापासून तोच एक्सपान्शनचाच विचार करतोय, तो बिझनेसचाच विचार करतोय. त्याच्या डोक्यात जॉब करणं हा ऑप्शनच येत नाही. ह्या अनुषंगाने मला असं डोक्यात आलं की आपण एक असं मराठीत असं आपण बोलतो की जे जे फुकट ते पौष्टिक. अशी काही सवय आहे का की जे फुकट मिळालं किंवा आयतं मिळालं तिथे जास्त कल मराठी माणसाचा जास्त असतो दॅन हार्ड अर्निंग मनी? नाही, याच म्हणींनी घात केलेला आहे माहिती का सगळं. हे ज्या अशा पद्धतीच्या म्हणी बिंबवल्या गेलेल्या आहेत ना, तेच तुम्ही सक्सेसफुल कम्युनिटीजच्या म्हणी वेगळ्या असतात. त्या सगळ्या ग्रोथ बद्दल, बिझनेस बद्दल, धंदा आहे पर धंदा आहे, या सगळ्या याच पद्धतीच्या म्हणी आहेत. मग आपल्याला, मला वाटतं म्हणी पण चेंज करणं गरजेचं आहे. नवीन काळानुसार नवीन म्हणी आपल्याला आता इन्व्हेंट कराव्या लागतील की ज्या कुठेतरी मराठी माणसाच्या बिझनेसला ग्राह्य धरून, त्याच्या डेव्हलपमेंटला ग्राह्य धरून त्या म्हणी बनवल्या जातील. हा पॉइंट आहे. म्हणजे लिहावे लागतील ऍक्च्युली. तिथून खूप मायन्यूट गोष्टी असतात माहिती का, खूप छोट्या गोष्टी असतात आणि तिथून आपल्याला बदल घडवून आणावा लागतो. आणि ते चेंज करण्यासाठी अगदी माझं मत आहे, तुम्हाला जर सामाजिक लेवलवरती बदल घडवून आणायचा असेल तर कोणता एका व्यक्तीने सिंहाचा वाटा उचलून चालणार नाही. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरच सामाजिक बदल घडवू शकतो. बरोबर. प्रत्येकाने आपापल्या अधिकार क्षेत्रामध्ये बदल घडवायचा प्रयत्न केला तरच तो बदल घडू शकतो. आपण फक्त वाट बघत बसतो की शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, पण शेजारच्या घरात का होईना पण येतील, आणि मग त्याच्यानंतर आपले दिवस पालटतील. आपण फक्त वाट बघत बसलो की कोणीतरी असं येईल आणि काहीतरी करेल आपल्यासाठी. महाराष्ट्र जागा हो, ह्याचं फायनल गोल काय? याचं फायनल गोल हे आहे ना, आता आपण जेव्हा एक्सपान्शन बद्दल बोलतोय, आपला फायनल गोल हा आहे क्लिअर. जे आधी स्टार्टिंगला कॅटेगरीज आपण सांगितल्या, टॉप बिझनेसमॅन्स, टॉप इंडस्ट्रियलिस्ट, टॉप स्टार्टअप्स, या सगळ्यामध्ये टॉप 10 मध्ये जोपर्यंत प्रत्येक ठिकाणी एक मराठी नाव येत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही. व्हेरी गुड. हा आपला गोल आहे की ते आपल्याला साध्य करायचं. आणि आता एक गंमत सांगू का, आता आपण हे मराठी माणसासाठी करतोय, बरोबर. चॅनल सबस्क्राईब करणं फुकट असतं. हो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने हे चॅनल फक्त एवढं असं सबस्क्राईबचं बटन जरी दाबलं, तेवढं जरी केलं,
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने हे चॅनल जर सबस्क्राईब केलं तर हे चॅनल जगातल्या टॉप 10 चॅनल्स पैकी एक होईल. एक होईल. भारतातले नाही, जगातल्या जगातल्या टॉप 10 चॅनल्स पैकी एक होईल. हम्म. फक्त प्रत्येक मराठी माणसाने जर सबस्क्राईब केलं. केलं तर एवढी ताकद आहे एवढी आपली. ताकद आहे एवढी ताकद युनिटी आहे. मध्ये, एवढी ताकद आहे, एवढी आपली संख्या आहे, बरोबर. संख्याबळ एवढं आहे आपल्याकडे हे मराठी माणूस मला वाटते सगळ्या देशात आहेत, सगळ्या देशात. सगळ्या देशात पोचलेले आहेत. आता बघूयात किती करतात. करतील करतील. मगाशी तुम्ही बोलता बोलता एक जेव्हा बोललात की देशमुख सरपंच यांच्या हत्येचा, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मराठी माणसाने राजकारणात जाऊ नये? काय वाटतं? नाही, तसं नाही म्हणायचं मला. मराठी माणसाने राजकारणात जाऊ नये असं नाहीये. हे बघा कसं आहे, राजकारणातून मराठी माणूस बाहेर काढायची गरज नाहीये. मराठी माणसातून राजकारण बाहेर काढायची गरज आहे. हे जे मराठी माणूस मराठी माणसासोबतच राजकारण करतोय ना, ते आधी चेंज करणं गरजेचं आहे. बाकी राजकारणात तर आपल्या एवढे मुत्सद्देगिरी कोणाचीच नाही, नाही. फक्त आपापसातच करू नका. फक्त आपापसातच करू. करू नका. बरं, मग आता ह्या चॅनलवर तो आमचे प्रेक्षक कुणाकुणाच्या मुलाखती बघू शकतात? कुठल्या क्षेत्रातल्या लोकांच्या बघू शकतात? त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे की एकतर जेवढे पण करिअर्स आहेत, जेवढे पण बिझनेसेस आहेत, जेवढे पण क्षेत्र आहेत, अगदी चित्रपट क्षेत्र असेल किंवा इंडस्ट्रीज असतील, शेतकरी असेल, IAS IPS ऑफिसर्स असतील, सगळ्यांनाच आपण, आणि असं नाही की फक्त मराठी माणसालाच आपण इथे बोलवणार आहे. आपण एक गुजराती बिझनेसमॅनला पण बोलवणार, मारवाडी पण बोलवणार, पंजाबी पण बोलवणार, सगळ्यांना बोलवणार. आणि मी गॅरंटीने सांगतो की ते पण आनंदाने येऊन सगळं सांगतील की कसं काय गोष्टी करायच्या. बरोबर आहे. त्याच्यामुळे असं नाही की इथे फक्त मराठी माणूस आपण बघणार आहे. आपण इथे शिकायसाठी या चॅनलवरती लोकांना बोलवणार आहे की आपल्याला, आपल्या मराठी माणसाला, महाराष्ट्राला नवीन गोष्टी शिकायला मिळायला पाहिजेत. काय काय चुका आहेत, त्या चुका कशा टाळता येतील हे बघायला, जे स्वॉट अनालिसिस असतं ना, Analysis. की आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, आपले विकनेसेस काय आहेत, आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि आपल्या थ्रेट्स कोणत्या कोणत्या आहेत, याच्यावर बसून प्रॉपर आपण ती चर्चा करणार आहे. आणि या सगळ्या एलिमेंट्समध्ये आपल्याला कुठे काय काय करता येईल त्या सगळ्या ॲक्शन्स आपणही करणार आणि लोकांनाही सांगणार की हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. एक प्रश्न असा आहे की जो तुम्ही म्हणाल अगदी टिपिकल मराठी प्रश्न विचारलास, पण एवढे मराठी चॅनल्स आहेत आता, बरेचसे मराठी चॅनल मराठी बिझनेसमन विषयी बोलतात किंवा मराठी माणसाने कसं वागलं पाहिजे हे बोलतात सगळेजण. इतकं सगळं असूनही तुम्हाला भीती नाही वाटली का की आता मी जर एवढं हे चॅनल सुरू करतोय, मला रिस्पॉन्स कसा मिळेल, मी काय करू? हा असा नेहमीचा भीतीदायक प्रश्न जो प्रत्येक मराठी माणसाला बिझनेस सुरू करायच्या आधी वाटतो. तुम्हाला नाही पडला का? कारण युट्यूब ही खूप मोठी जबाबदारी आहे आता. एक्झॅक्टली. ॲक्च्युली ना, हे जे भीती आहे ना, ही भीतीच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, माहिती आहे का? आपल्या आयुष्यातला, म्हणजे मराठी माणसाच्या मनातली येणारी भीती, आणि ती भीती कशाची? फेल्युअरची भीती. हा. तोच सगळ्यात मोठा. आणि ते जेव्हा आपण काढून टाकून आपल्या मनातून, तुमच्या मनात आली आहे ना एखादी गोष्ट, ती करा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्ही जर रिझल्टचा काळजी करत बसले ना, तुमच्या हातून काहीच घडणार नाही. बघूयात ना, आपण सुरू केलंय, एक इंटेंट चांगला ठेवा. बरोबर, महत्वाचं सगळ्यात. तुमचा इंटेंट चांगला असू देत, तुमचा जो उद्देश आहे तो चांगला असू देत, त्याच्या दिशेने प्रयत्न तुमचा प्रामाणिक राहू देत, मग बाकी सगळं होतं आपोआप. सातत्य नाही ठेवत आपण. हा, कन्सिस्टन्सी ही इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्ही जी आयडिया आहे ती एक्झिक्यूट करा, एक्सपान्शनसाठी काम करा, सगळं शक्य आहे. सांगित तुमच्या या वाक्याने मला असं वाटतं की अजून जर कोणी युट्यूबर्स असतील, त्यांच्या मनात गेली अनेक वर्ष फक्त विचारच चालू आहे पण करणं होत नाहीये, त्यांना माझ्या मते प्रेरणा मिळेल आणि ते पण एखादं असं काहीतरी चांगलं सुरू करतील ज्याच्यात ते एक्सपर्ट असतील, जशी आपण अपेक्षा करूया. आता अगदी शेवटचा प्रश्न विचारते सर, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्याने मराठी माणसाचा माइंडसेट चेंज होईल? एक 1 2 3 तुम्ही सांगू शकता का? तर आता काही गोष्टी, एक 10 गोष्टी मी लिहून ठेवल्या, लिस्ट आउट केलेल्या आहेत की 1 बाय 1, स्टेप बाय स्टेप आपल्याला हे चेंजेस, हे बदल घडवून आणायचे आहेत. ठीक आहे, हे इम्प्रूव्हमेंट्स करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा
तर तुमची जेलेसी थांबली पाहिजे. कोणी मोठं होतंय, कोणी श्रीमंत होतंय, कोणी चांगलं काहीतरी काम करतंय, कोणीतरी चांगलं अचीवमेंट्स करतंय, त्यांचं कौतुक करा. बरोबर. ठीक आहे, त्याला सपोर्ट करा. कारण जेलेसीमध्ये ना समोरच्यापेक्षा तुमचं जास्त नुकसान आहे. त्याचं काही नाही होत. त्याचं काही नुकसान नाही, तुमचं जास्त नुकसान आहे. 100%. सेकंड, स्टार्ट लर्निंग. जिथून ज्या सोर्सेसनी अजिबात कमीपणा बाळगू नका. तुमचे जे कुठले फ्रेंड्स असतील, तो कितीही श्रीमंत असू दे, कुठल्याही कम्युनिटीचा असू दे, त्यांच्याकडून काय चांगलं आहे ते सगळं शिका आणि ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. त्याच्यात कोणताही कमीपणा बाळगायची गरज नाही. थर्ड म्हणजे आपले मराठी बिझनेसेस जे आहेत त्यांना सपोर्ट करा. कोणतीही गोष्ट तुम्हाला काही परचेस करायचं असेल, काही देवाणघेवाण करायची असेल, थोडंसं सर्च करा की याच्यामध्ये मराठी कुठला व्यक्ती आहे का की जो या बिझनेसमध्ये आहे. त्याच्याकडून त्याला आपल्याला कसा बिझनेस मिळवून देता येईल. आणि फक्त आपणच नाही तर मग 4 लोकांना पण कसं आपल्याला सांगता येईल ते पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे या पुढची गोष्ट ही आहे की तुम्हाला मराठी बिझनेसेस आता सपोर्ट करायला सुरुवात करावी लागणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुम्हाला मराठी बिझनेसमन्स आणि मराठी बिझनेसेसचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. तुम्ही ते मार्केटिंग सुरू केलं पाहिजे. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल, आपल्याला फार कौतुक वाटलं होतं एक, ते म्हणजे MBA चायवाला, तो बिलोरे म्हणून होता. पण त्याचं कौतुक मी थोडं जेव्हा रिसर्च केला, त्याचं कशाचं आपल्याकडे पण त्याचे फ्रँचायझी वगैरे घेणं चालू होतं. त्याचं काय कौतुक होतं की त्यांनी त्याचा ओव्हरऑल टर्नओव्हर जर आपण पाहिला एका वर्षाचा, तर 4 करोडचा त्यांनी काहीतरी टर्नओव्हर केलेला, 60 रुपयाचा चहा विकून. अरे पण आपल्याकडे 10 रुपयाचा चहा विकून 12 कोटीचं टर्नओव्हर करणारे येवले अमृत तुल्य आहेत ना. त्याची चर्चा. तुम्हाला MBA चायवाल्याचं कशाला कौतुक पाहिजे? पण हे मार्केटिंग आपण करतोय का? मग कुठेतरी आपण आपल्या लोकांचं मार्केटिंग करणं सुरू करणं गरजेचं आहे. की एखादा करत असेल, त्याची काहीतरी आयडिया असेल, त्यांनी काहीतरी बिझनेस सुरू केला असेल, 10 लोकांना जाऊन सांगा. तुमच्याकडून सपोर्ट तसा होत नाहीये ना, ऍटलिस्ट अपोज तर करू नका, पण कदाचित अशा पद्धतीचा सपोर्ट तर करता येऊ शकतो की 10 लोकांना तुम्ही सांगू शकता, आज तुम्हाला गरज नाहीये, 10 क्लायंट त्या व्यक्तीला मिळवून द्या. ते एक आहे. त्याच्यानंतर मराठी बिझनेसमन्सच्या स्टोरीज या घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजे. मग ते यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा त्याच्यावर प्रॉपर बायोपिक्स बनल्या गेल्या पाहिजेत. कळू देत लोकांना की ओके, ही पण एक आपली बाजू आहे, हे पण आपले नावं आहेत काही की जे सक्सेसफुल आहेत बिझनेसेसमध्ये. मोठे मोठे बिझनेस हाऊसेस आज आपल्याकडे पण आहेत. हे लोकांपर्यंत जाण्यासाठी ते बायोपिक्स पण तयार होणं गरजेचं आहे. ही जी त्रिसूत्री आहे, आयडिया, एक्झिक्युशन आणि एक्सपान्शन, हा एक मंत्र बनला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाचा की आपल्याला या 3 गोष्टींनी आपल्याला आता पुढे जायचं आहे. आयडिया, एक्झिक्युशन अँड एक्सपान्शन. नेक्स्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरातले जे डिस्कशन्स आहेत ना, ते डिस्कशन्स चेंज करून टाका. बिग चेंज. डेली डिस्कशन आता हे झाले पाहिजे ना की ओके, आपल्याला काय आता आपल्याला कशा पद्धतीने आता डेव्हलपमेंट करता येईल, आपल्याला काय ग्रोथ करता येईल, आपल्याला मार्केट कुठे चाललंय, स्टॉक मार्केट कसं आहे सध्या, इन्व्हेस्टमेंट कशात चांगली करता येणार आहे, कोणते बिझनेसेस पुढे जाऊन भविष्यात कोणते बिझनेसेस बेस्ट असणार, कोणते एरियाज डेव्हलप होत आहेत, कुठे जमीन विकत घेऊन ठेवायला पाहिजे. आणि याच्यात त्याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे घरातली जी लहान लोक आहेत त्यांना त्या डिसिजन्समध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. त्यांचे काय मत आहेत ते पण जाणून घ्या, त्यांना विचारा, त्यांचं डिसिजन मेकिंग डेव्हलप करा, जे बाकी या सगळ्या कम्युनिटीजमध्ये होतं, आपल्याकडे होत नाही. आपण लगेच तुला काय कळतं, तुला काय माहिती, तू कोण शहाणपणा शिकवणारा. त्यांना पण तुम्ही इन्व्हॉल्व करून घ्या. अगदी छोटी छोटी गोष्ट, घरातलं कलर चेंज करायचंय, दिवाळीत कलर करायचंय, त्यांना विचारा कोणता कलर द्यायचा. घरामध्ये नवीन फर्निचर करायचंय, त्यांना विचारा कोणतं फर्निचर, कोणत्या टाईपचं फर्निचर आपल्याला. त्यांची डिसिजन मेकिंग पॉवर डेव्हलप होणं. लादू नका त्यांच्यावर, त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या घरातल्या डिसिजन्स मध्ये, त्यांच्यावर थोपू नका. नाईस.
आपलं थोडंसं पॉलिटिकल माइंडसेट चेंज होणं पण गरजेचं आहे. कसं? जे राजकीय लोक आहेत, जे राजकारणी आहेत, जसं मी आधी सांगितलं की त्यांच्याकडून काही पॉलिसीज आता इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे, ज्या सपोर्टिंग असतील बिझनेसेससाठी. फक्त तेवढं नाही की कुठले तरी फंड्स मिळत आहेत वगैरे, ते नाही. त्यांनी काहीतरी अभियान, काहीतरी ॲडव्हर्टिजमेंट, काहीतरी गोष्टी अशा राबवल्या पाहिजेत. काहीतरी असे मेळावे घेतले पाहिजेत की ज्याच्यातून जास्तीत जास्त बिझनेसेसला सपोर्ट मिळेल, फास्ट एक्झिक्युशन करता येऊ शकेल लोकांना, की मला आज एक बिझनेस सेटअप करायचा आहे, तर कसा मला तो 2 दिवसातच करता येईल, वाव. कसा सगळं ऑनलाईनच करता येईल. आता काय होतं, तुम्हाला मग ते शासकीय कार्यालयात जा, मग प्रत्येक ठिकाणी तो बघणार की अच्छा तुम्ही हा बिझनेस करताय का, तुम्ही एखादी शाळा काढताय का, मग याच्यात तुम्हाला एवढा फायदा होणार आहे, मग थोडा आमचाही फायदा झाला पाहिजे. मग आमचा फायदा नाही होते तर आम्ही तुम्हाला ही सहीच देणार नाही. मग ती फाईल 10-10 दिवस पडून राहते. मग हे जे यांनी मग वैतागून जातो माणूस. आधीच त्याला प्रॉब्लेम्स एवढे असतात, आधीच त्यांनी एवढा खस्ता खाल्लेला आहे, त्याच्यात तुम्ही अजून त्याचं काम अवघड करून ठेवता. तर तो माइंडसेट चेंज होणं, ती जी पूर्ण प्रोसेस आहे ती चेंज होणं पण गरजेची आहे. मग आम्ही अशा अपेक्षा करू शकतील का आमचं प्रेक्षक वर्ग, की अशा काही माणसांना तुम्ही चॅनलवर बोलवाल की जे स्ट्रिक्ट म्हणजे तुम्हाला ना गाईड करतील की येस ह्या 1 2 3 4 5 6 7 गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करा की तुमचा बिझनेस उभा राहील. मग अर्थात विविध क्षेत्राविषयी आपण बोलतोय. आपण इथे सगळंच प्रोव्हाइड करणार आहे, अगदी झिरो पासून कसा बिझनेस फॉर्म करायचा, कसा तो एक्सपांड करायचा, त्याच्यासाठी काय काय लागतं, कॅपिटल कुठून तुम्ही गेन करायचं, फंडिंग कसं रेस करायचं, फंडिंगचे राऊंड्स कसे जनरेट करायचे, काय फॉर्मॅटमध्ये बिझनेस प्रपोजल कसं तयार करायचं, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. अशी कोणतीच गोष्ट ठेवणार नाही की ज्याच्यात त्यांना इकडे तिकडे फिरावं लागेल किंवा वाटेल की बाबा हे आपल्याला माहीतच नाहीये, किंवा ते कारण पण देऊ शकणार नाहीत की मला हे माहीत नाही म्हणून मला करता येत नाही. ते सगळं त्यांना मिळणार. आणि पुढच्या 2 गोष्टी ज्या आपल्याला अचीव्ह करायच्या आहेत ते म्हणजे डेफिनेटली आयडेंटिटी शिफ्ट करायचं आहे. आपल्या बोलण्यातून हे काढून टाका की मराठी माणूस हा बिझनेससाठी बनलेला नाही. ती आयडेंटिटी झाली आहे कारण त्याला कारणीभूत आपण आहोत. ते बोलण्यात कलेक्टिव्ह लॉ ऑफ अट्रॅक्शन ते असं तयार झालंय ना की त्याच्यामुळे जेव्हा आपण बिझनेस करायचा विचार करतो, काहीतरी मोठं काहीतरी घडून आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याच मनामध्ये ती जी भीती निर्माण होती ना, ती त्या वाक्यांमुळे. ती आयडेंटिटी चेंज करून टाका की हा मराठी माणूस हा दिस इज अ बिझनेस कम्युनिटी. बरोबर. बोलायला सुरुवात करा. मराठी माणूस हा नोकरदार वर्ग आहे हे बोलणं आधी थांबवायचं आणि आता बोलायला सुरुवात करायची की मराठी शब्दकोशातून बाहेर ते बाहेर काढून टाकायचं. आता मग ते ऍक्शन मध्ये आपोआप ते बरोबर तशाच त्या दिशेने आपले पावलं पडत जातात. हे बोलायला सुरुवात करा आजपासून. सगळ्यांनी फक्त एवढंच बोलायचंय की मराठी कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी आहे, ही एक श्रीमंत कम्युनिटी आहे आणि ही खूप इम्पॅक्टफुल कम्युनिटी आहे. बोलण्याने सुरुवात झाली की ती कृतीत पण येईल. धन्यवाद सर. एकतर म्हणजे तुम्ही बोलवलं, तुम्हालाच प्रश्न विचारायला हे खूप बरं वाटलं. आम्ही गेले 2 एपिसोड तुम्हालाच प्रश्न विचारताना लोकांना बघितलंय, पण तुमचा विचार कळणं खूप गरजेचं होतं की चॅनल तुम्ही सुरू का केलं, त्याच्या मागे तुमचा काय विचार आहे. सो मला प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की तुम्हाला जर एखादा बिझनेस सुरू करायचा असेल, त्याच्याविषयी तुमच्या मनात प्रश्न असेल आणि तुम्हाला कोणीच मार्गदर्शन करणारं आढळत नसेल, अर्थात गुगल, चॅट जीपीटी, जेमिनायच्या ह्याच्यात असं होत नाही की आपल्याला बेसिक मार्गदर्शन नाही मिळणार, परंतु तरी पण असं होतं ना आपल्याला की समोरासमोरून ज्यावेळी कोणीतरी सांगतं आपला विश्वास जास्त बसतो. तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की असे कुठले बिझनेस आहेत की जे तुम्हाला करायचे आहेत पण तुम्हाला मार्गदर्शन नाही मिळत आहे. कुठले लोक जर तुम्हाला माहित असतील की हे बिझनेसमॅन खूप सक्सेसफुल आहेत पण आम्ही ह्यांच्या मुलाखती कुठे बघितल्या नाहीत पण आम्हाला बघायला आवडतील, ह्यांची नावं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नमूद करा. आम्ही निश्चित त्यांना इथे बोलवू आणि जेवढं काही तुम्हाला मार्गदर्शन करणं शक्य असेल या मंचाच्या माध्यमातून ते आम्ही निश्चित करू. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. थँक्यू.